प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत पास्टर मनोज तेलोरे मिनिस्ट्रीज या यूट्यूब चॅनलमध्ये. या चॅनलला आपण लाईक करूयात, सबस्क्राईब करूयात आणि अधिकाधिक लोकांपर्यंत हे चॅनल आपण शेअर करूयात. त्या ठिकाणामध्ये एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. जर तुमच्या जीवनामध्ये जर काही प्रश्न असतील, काही समस्या असतील तर त्या व्हॉट्सअप नंबरवर नक्कीच तुम्ही पाठवू शकता. त्याचप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये जर काही साक्ष घडली असेल तर ती देखील तुम्ही त्या व्हॉट्सअप नंबरवर शेअर करू शकता. तुम्हाला जर या ठिकाणामध्ये यायचं असेल, जर तो नंबर लागला नाही, जर काही प्रार्थना विनंती द्यायची असतील तर या ठिकाणामध्ये 4 नंबर तुम्हाला मी सांगत आहे, त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. पहिला नंबर आहे 9860274141. दुसरा नंबर आहे 9850144151. तिसरा नंबर आहे 9730319999 आणि चौथा नंबर आहे 9922882179. हे 4 शिल्हो पेंटिकोस्टल चर्च सोलापूरचे अधिकृत नंबर आहेत. या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता. परमेश्वर अद्भुत कार्य करत आहे. एका भावाने साक्ष सांगितली की त्याची आर्थिक परिस्थिती खूप बिकट होती आणि त्यांनी कुणालाच ते सांगितलं नाही, पण एक अनुभव त्यांनी सांगितला त्या जीवनामध्ये आलेला, जो साक्षरूपे त्यांनी सांगितलं की या ठिकाणामध्ये सांगा. अशा अवघड परिस्थितीतून जात असताना त्याला परमेश्वराचं वचन मिळालं. पास्टर मनोज तेलोरे मिनिस्ट्रीज हे यूट्यूब चॅनल त्याच्यापर्यंत पोचलं आणि त्यांनी साक्ष सांगितली की ज्या दिवसापासून तो परमेश्वराचं वचन ह्या चॅनलच्याद्वारे ऐकू लागला, परमेश्वराने अद्भुत कार्य त्याच्या जीवनामध्ये केलं आणि त्याला कळलं नाही की एका महिन्यामध्ये त्याची आर्थिक परिस्थिती अद्भुतरित्या पालटली आणि त्याला आता कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देऊयात. एका भावाने पास्टरांना मेसेज केला आणि सांगितलं की त्यांच्या आईचं वय 83 आहे आणि ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं की त्यांच्या लंग्समध्ये पण कफ त्या ठिकाणामध्ये झालेले आहे, त्यांचे प्लेटलेट्स पण कमी झालेले आहेत आणि आता कुठलेही आधार त्या ठिकाणामध्ये नाही. परिस्थिती सिरियस आहे. आपण सगळं काही देवाच्या हातामध्ये सोपू. अशा परिस्थितीमध्ये तो भाऊ घाबरला, पण त्या भावानी सांगितलं की मला परमेश्वराचं वचन आठवलं आणि त्यांनी पास्टरांना मेसेज केला. पास्टरांनी त्या भावाच्या आईसाठी प्रार्थना केली, ओके सेंड केलं आणि दुसऱ्याच दिवशी त्यांच्या आईला पूर्ण आरोग्य मिळालं. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. आज आपल्यामध्ये सिस्टर संगीता क्षीरसागर पुणे या ठिकाणातून आलेले आहेत. ते यावेळेस पुढे येतील. प्रेज द लॉर्ड. आज आपल्यामध्ये सिस्टर संगीता क्षीरसागर पुणे या ठिकाणातून आलेले आहेत. त्यांनी साक्ष सांगितली की ज्यावेळेस त्या मागच्या वेळेस इथे या ठिकाणामध्ये आल्या होत्या त्यावेळेस त्यांचा मुलगा निखिल हा व्यसनाच्या आधारी त्या ठिकाणामध्ये गेला होता. तो खूप व्यसनामध्ये अडकलेला होता. घरामध्ये कुठल्याही गोष्टीमध्ये लक्ष देत नव्हता. ते टेन्शन ह्या बहिणीला होतं. ती बहीण या ठिकाणामध्ये आली. पास्टरांकडनं त्यांच्या मुलासाठी त्यांनी प्रार्थना करून घेतली आणि परमेश्वराने त्या बहिणीच्या विश्वासाप्रमाणे अद्भुत कार्य केलं आणि घरी गेल्यानंतर 4 दिवसातच तो मुलगा व्यसनातून अद्भुतरित्या बाहेर आला. पण बाहेर आल्यानंतर जर तो व्यसन करायचं थांबला, पण त्याच्या शरीरामध्ये खूप त्याला त्रास होऊ लागला. असह्य अशा वेदना त्याला होऊ लागल्या आणि त्या त्रासामध्ये रात्री 4 दिवसानंतर रात्री 12 वाजता त्याला अचानक हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागतं आणि डॉक्टरांनी त्या ठिकाणामध्ये सांगितलं की तुमचा मुलगा आता सिरियस आहे. आणि त्या परिस्थितीमध्ये त्या बहिणीने पुन्हा एकदा पास्टरांना सांगितलं की पास्टर अशी सर्व परिस्थिती आहे, तो व्यसनातून बाहेर आला पण आता त्याला इतका त्रास होत आहे, दवाखान्यात ॲडमिट केलेलं आणि डॉक्टरांनी सांगितलं तो सिरियस आहे. पास्टरांनी त्या भावासाठी प्रार्थना केली आणि दुसऱ्याच दिवशी त्या भावाला अद्भुतरित्या परमेश्वराने पूर्ण आरोग्य दिलं. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. बाई अमराव औरंगाबाद या ठिकाणातून आहेत. ते आणि त्यांचे पती यावेळेस पुढे येतील. त्याच्या नावाला धन्यवाद देऊयात. सिस्टर मीराबाई अमराव त्यांचे पती औरंगाबादवरून या ठिकाणामध्ये आलेले आहेत. मागच्या वेळेस ज्यावेळेस ते या ठिकाणामध्ये सोलापूर शिल्हो पेंटिकॉस्टल चर्चमध्ये आले होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं की त्यांच्या सुनेला आतड्याचा TB झाला होता आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं की ज्या स्त्रीला आतड्याचा TB असतो त्यांना मूल होत नाही. हे डॉक्टरांनी सांगितलेले शब्द होते. ते शब्द घेऊन या ठिकाणामध्ये आले पण त्यांचा विश्वास परमेश्वराच्या वचनावर होता. त्यांनी सांगितलं पास्टर जर तुम्ही आमच्या सुनेसाठी प्रार्थना कराल तर डॉक्टरांचे सगळे शब्द खोटे ठरतील आणि परमेश्वर त्या ठिकाणामध्ये अद्भुत कार्य करेल. आणि डॉक्टरांनी त्या ठिकाणामध्ये सांगितलेले जे सगळे शब्द होते त्यांनी सगळे नाकारले. पास्टरांनी त्यांच्या सुनेसाठी प्रार्थना केली आणि खरोखर परमेश्वराने अद्भुतरित्या चमत्कार त्या ठिकाणामध्ये केला. त्यांच्या सुनेला एक सुंदरसं बाळ, एक मुलगा परमेश्वराने दिला. म्हणून आपण धन्यवाद देणार आहोत. त्याचप्रमाणे त्यांची भावजं
त्यांना त्यांची भाऊजाई आहे, त्यांनी त्यांच्या भाऊजाईला देखील घेऊन या ठिकाणामध्ये आले होते आणि त्यांच्या भाऊजाईचा प्रॉब्लेम होता की 13 वर्षापासून त्यांना मूल बाळ नव्हते. त्या भाऊजाईला त्यांनी इथं या ठिकाणामध्ये चर्चमध्ये आणलं, पास्टरांकडनं त्यांच्यासाठी देखील प्रार्थना करून गेली. आणि यावेळेस आज जे सकाळी या परमेश्वराच्या मंदिरामध्ये आल्यानंतर त्यांनी सांगितलं की ज्या भाऊजाईसाठी पास्टरांनी प्रार्थना केली होती आणि 13 वर्ष त्यांना मूल नव्हतं, त्या इथून गेल्यानंतर ज्यावेळेस ते डॉक्टरांकडे गेल्या, डॉक्टरांनी सांगितलं की तुमच्या गर्भामध्ये आता मूल आहे आणि आता त्या 1.5 महिन्याच्या प्रेग्नंट आहेत, म्हणून आपण सर्व गौरव आपल्या जिवंत परमेश्वराला देणार आहोत. हे परमेश्वराच्या वचनाचे. ख्रिस्तेशूमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. प्रभूला धन्यवाद देतो. त्याची दया, त्याची करुणा ती आम्हाला कधी सोडत नाही. आज ज्या स्थितीमध्ये आम्ही आहोत याचं कारण फक्त परमेश्वर. एक गोष्ट निश्चित आहे, तुमच्याकडे काही नसलं तरी चालेल, पण येशू हे नाव तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. शुक्रवारी मुंबईमध्ये जवळजवळ मला वाटतं 3 सेशन म्हणजे 6 तासाच्या वर देवाचं वचन. म्हणजे मी गेल्यावरती मला जातानाच फार प्रेशर होतं की घसा सध्या पूर्ण ट्रीटमेंट घेतल्याशिवाय तो नीट राहणार नाही. 3 सेशन म्हटल्यावर माझ्या डोक्यामध्ये विचार चालले होते की कसं काय घ्यायचं 3 सेशन. मग विचार करत होतो की 1-1 तासाचं सेशन घ्यावं, कसा तरी मध्ये ब्रेक घ्यायचा आणि मीटिंग संपवायची. कशी तरी मीटिंग संपवायची. मला गॅरंटी नव्हती एवढ्या वेळ बोललं जाईल. आणि जातानाच प्रचंड तणाव, प्रचंड भीती, दडपण मनावरती घेऊन मी बाहेर पडलो. कारण बऱ्याच गोष्टी अशा असतात की त्या आपण शेअर करू शकत नाही, सांगू शकत नाही. की सांगितल्यावरती लोकांचा पहिला प्रश्न असतो, तुम्ही एवढ्यांसाठी प्रार्थना करता, मग तुम्हाला प्रार्थना करून बरं होता येत नाही का? परंतु येशू ख्रिस्तानं अनेक मेलेले जिवंत केले आणि तो स्वतः प्रार्थना करतो, होईल तर हा प्याला मजपासून टळू दे. त्याचं मरण चुकलं नाही, त्याच्या वेदना, त्याचा त्रास चुकला नाही. बऱ्याच गोष्टी आहेत. परंतु प्रभूनं इतकी कृपा पुरवली. जेव्हा ते म्हणते की आमची अपेक्षा होती साधारणपणे 200-250च्या आसपास लोक अपेक्षित आहेत. रजिस्ट्रेशन ठेवलं होतं की तुम्ही या, नाव नोंदवा. जसे दिवस पुढं गेले तसं म्हटले रजिस्ट्रेशन एवढं वाढलं की आम्हाला प्रेशर आलं की आता एवढ्या लोकांना त्या चर्चमध्ये ॲडजस्ट करायचं कसं काय. आणि जेव्हा सभा सुरू झाली, मला वाटतं 2-2 तासाचे सेशन, पण लोक एवढे तल्लीन होऊन गेले होते. 4-5 वाजता सभा संपवण्याचा विचार होता, पण जवळजवळ 6:30-7 वाजेपर्यंत सभा चालली. लोक म्हटले संपू नका, संपू नका. आणि सगळं सांगत असताना लोकांच्या ज्या प्रतिक्रिया होत्या बाहेर येत होते. ज्येष्ठ लोक, जवळजवळ मला वाटते 125 वर्षापूर्वीचं चर्च, जुनं चर्च, 125 वर्ष. आणि मग अनेक पिढ्या तिथे गेल्या, रुजल्या, वाढल्या. परंतु त्यांच्या चेहऱ्यावरती जे मिळालं, आणि मग ते म्हणायला लागले की जन्मलेल्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत एवढे वर्ष प्रभूमध्ये घालवले, पण हे जे ऐकलं ते कधीच ऐकलं नव्हतं. हे देवाचं वचन जे आहे ते माणसाच्या जीवनातली निराशा आणि स्वतःला, काही तर त्या स्त्रिया होत्या त्याच्यातल्या म्हटल्या, बोलतायत पण, जोडतायत पण, थोपटतात पण, आपटतात पण. देवाच्या वचनाचं काम असते. ते कुठंतरी टोचतं, दोष दाखवतं, उणे पण काढतं आणि तुम्हाला परिपूर्ण करतं. मग सभा सुटल्यावरती काही लोक आले. एक आंटी आल्या, त्यांनी सांगितलं, बाळकसाहेब साक्ष घेऊन आले हो. मीटिंगला मी तुमच्या मागच्या वेळेस आले होते आणि त्या मीटिंगमध्ये
माझा मुलगा इतका व्यसनाधीन, इतका मारामाऱ्या, इतकं भांडणं करत होता. परंतु त्या सभेमध्ये मी आल्यानंतर, मागच्या सभेमध्ये मी आल्यावर तुम्ही प्रार्थना केली. जे घडू शकणार नव्हतं ते घडलं आणि दारूपासून माझ्या मुलाला देवानं सुटका दिली. म्हणजे लक्षात ठेवा, प्रभू मधले श्रम व्यर्थ नाही, व्यर्थ नाही. ताकद पाहिजे, ऊर्जा पाहिजे. कशासाठी ऊर्जा पाहिजे? तर फक्त देवाचं वचन, जी लोकांची गरज आहे त्याच्यामध्ये त्यांनी जावं. एक मुलगी आली, म्हटली मी त्या कुर्ल्याच्या मीटिंगला आले होते, त्यास माझ्याकडे नोकरी नव्हती, परंतु जेव्हा त्या मीटिंगमध्ये मी आले आणि तुम्ही सांगितलं, प्रार्थना केली, भविष्यवाणी केली आणि मी घरी गेले, त्याच्यानंतर 8च दिवसामध्ये मला एक चांगला जॉब लागला. म्हणजे देव खूप मोठं काम करत आहे. आणि मुंबईमध्ये गेल्यावरती जवळजवळ 5 ते 6 चर्चेस, मग त्यांनी पुन्हा म्हटले आमच्या चर्चमध्ये या, आमच्या चर्चमध्ये, आणि मग तारखेचं गोंधळ. परंतु आता मला कमीत कमी 15 ते 20 दिवस रेस्ट घेऊन पुढच्या सभा करणं आवश्यक आहे. कारण आत्ता मला जाणवायला लागले, एवढे दिवस जाणवत नव्हतं पण आता जाणवत आहे की ती बोलण्याची ताकद उचत नाही. आणि मग जास्त रेटून पुढं नेण्यात आणि मग मिनिस्ट्रीसाठी अडखण करण्यात काही मजा नाही. तर 15-20 दिवस म्हणजे तुम्हाला पण ते ॲडजस्ट करावं लागणार आहे. तुम्ही पण 2-3 आठवडे, जेणेकरून मला पुढं आणखीन चांगलं बोलता यावं, यासाठी त्या गोष्टी करणं गरजेचं आहे. ती गोष्ट एवढी महत्त्वाची नाही, परंतु एक गोष्ट निश्चित आहे की ज्या पण गोष्टी आम्ही प्रभूसाठी करतो ते वाया जात नाही, अजिबात वाया जात नाही. एवढं परिवर्तन, एवढं लोकांमध्ये उत्साह वचन ऐकण्याचा, आता जे एक चळवळ प्रभूच्या वचनासाठी लोकांमध्ये निर्माण झाली. नाही आम्हाला ऐकायचं, नाही आम्हाला शिकायचं आहे, नाही आम्हाला देवाचं वचन ग्रहण करायचं, हे फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला जर ताजतवाना व्हायचं असेल, इस्रायल लोकांना 40 वर्ष मिस्रामधनं कॅनानात जाताना देवानं त्यांना ताजतवाना ठेवण्यासाठी जे हत्यार वापरलं होतं तो म्हटला मान्ना, स्वर्गीय मान्ना. तो मान्ना त्यांनी खाल्ल्या कारणानं, या मान्याचं वैशिष्ट्य काय माहिती का? मला असं वाटतं की आम्ही बऱ्याच वेळा त्या ऐकतो आणि विचार करतो नाही का, त्यांचे कपडे फाटले नाहीत, चपला तुटल्या नाहीत, आणि रानामध्ये ते चालले. वय वाढलं, म्हणजे 10 वर्षाचा मुलगा चालता चालता 50 वर्षाचा झाला, पण 10 वर्षाचा असताना जी चप्पल होती ती 50 वर्षाला तेवढी चप्पल वाढली, कपड्याची लेंथ वाढली, ताकद सुद्धा वाढली कपड्याची. हो नाही का, कसलं कापड असेल ते, 40 वर्ष फाटलं नाही, रंगही गेला नाही, काय कापड. मला प्रश्न पडतो की हे झालं कसं काय? पण एक गोष्ट मात्र मला कळते, ही मानण्याची ताकद होती बरं का, मानण्याची ताकद. मानणं म्हणजे देवाचं वचन. देवाचं वचन हा तुमचा सगळ्यात उत्तम पुरवठा आहे, सगळ्यात उत्तम पुरवठा, वचन स्वीकार. आणि मग त्या सभेमध्ये सुद्धा 3 टप्प्यामध्ये, 3 सेशनमध्ये, ॲक्च्युली मी जे लिहून घेतलं होते जवळजवळ 3 पानं, पण 3 पानातलं फक्त अर्ध पान 6 तासामध्ये झालं, फक्त अर्ध पान, म्हणजे 3-4 वचनं झाली. पण ते इतकं इंटरेस्टिंग होतं, इतकं सुंदर होतं, आणि टायटल होतं गरुडासारखं वरुडा, बस दुसरं काही नव्हतं, गरुडासारखं. आणि गरुडासारखं वर उडण्यासाठी काय आवश्यकता आहे ते अजूनपर्यंत मी गरुडावरती खूप संदेश दिले, पण त्या दिवशीचा संदेश आणि त्याचा क्लायमॅक्स होता एक वाक्य बोलून, वर जायचं तर गरुडासारखं बनायचं तर त्याच्यासाठी तुमच्याकडं एक वाक्य तुम्हाला कायम बोलता आलं पाहिजे. जे वाक्य योसेफाकडं होतं, जे वाक्य दाविदाकडं होतं. दाविदाची टेस्टमनी आहे, त्यानं मला धुळीतनं काढून राजगादीवरती बसवलं. म्हणजे वरचा अनुभव, वरच्या स्थितीमध्ये जाण्यासाठी
जर तुमच्याकडे ती क्वालिटी यायला पाहिजे, तुम्ही वर उडायला पाहिजे, तर तुम्हाला एक वाक्य कायम बोलता आलं पाहिजे. दावीद म्हणतो मी लढेन. शाऊलाला तो म्हणतो मी लढेन. आणि जेव्हा मी लढेल हा क्लायमॅक्स झाला, त्यास लोकांना रडता रडता लढण्याची प्रवृत्ती निर्माण झाली. आम्ही लढणार आहोत. स्वतःविरुद्ध लढायचं, भावनेविरुद्ध लढायचं, वासनेविरुद्ध लढायचं, व्यसनाविरुद्ध लढायचं, रागाविरुद्ध, संयमाविरुद्ध, सगळ्या विरुद्ध आम्हाला लढावं लागतं. वरच्या अनुभवासाठी वर जायचं तर लढावं लागतं. आणि योसेफ जो आहे तो भावांविरुद्ध लढला नाही, पण स्वतःविरुद्ध लढला. भावाविरुद्ध नाही लढला. भाऊ त्याच्या विरुद्ध लढले, पण योसेफ भावांच्या विरुद्ध नाही लढला. ही क्वालिटी आहे बरं का. ज्याला वर जायचं ना, मग त्याच्यामध्ये एक वचन म्हटलं की तुमचं झगडणं मग कुणाविरुद्ध आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, लढायचं आहे तर वरची लढाई लढा. वरची लढाई बरं का, खालची लढाई नाही. खालची लढाई लढणारे लोक हे सामान्य लोक असतात. योसेफ सामान्य नव्हता, तो असामान्य व्यक्ती होता. दावीद सामान्य व्यक्ती नव्हता. शाऊल त्याला गुहेमध्ये सापडला, मग आता त्यानं संपवायला पाहिजे. तो संपवत नाही, सामान्य लढाई करत नाही. त्याला माहिती आहे याला मी सोडून देईल, मी याला गुहेत मारलं तर मी राजा होईल माझ्या इच्छेनं, पण जेव्हा हा गुहेतनं बाहेर जाईल मी देवाच्या इच्छेनं राजा होईल. काय काय जीवन आहे हो. एका लढाईमध्ये त्याला राजा बनायचं. शाऊल मेला तर दावीद ऑटोमॅटिक राजा होणार आहे, पण तो म्हणतो असं राजा नाही मला बनायचं. मग कसं राजा बनायचंय. देवानच त्याला मारावं, देवानच युद्ध करावं. म्हणून ही उंचीवरचं आत्मिक जीवन असं असतं. आता माझा विषय तो नाही, पण जे शिकवलं तसं मला वाटलं की 2-4 गोष्टी तुम्हाला पण समजून. आणि सगळ्यात वाईट गोष्ट कोणती माहिती का, त्याचं रेकॉर्डिंग झालं नाही हो. रेकॉर्डिंग व्हायला पाहिजे होतं. फार सुंदर. आणि मी सांगताना मी स्वतःच इतका प्रभावित झालो होतो, इतका प्रभावित झालो होतो. कसं काय निघलं, कसं सांगत होतो, काय करत होतो. ॲक्च्युली मला सध्या माझ्या शारीरिक गोष्टीमुळं थोडंसं मला अडचण येते, पण तरी पण मी बसतो, लिखाण करतो, कधी लिखाण सोडून देतो, परत एक डिस्टर्ब माइंड झाल्यासारखं असतं. पण तरी पण पवित्र आत्मा खूप चालवतो, खूप महानीतीनं पुढं नेतो. आणि मग महिमाच्या घरी पण गेलो. गेल्यावरती मग ती चर्च ती सगळीकडे गेली. तिचा नवरा कुरकुर करायला लागला. अहो हिला कुठल्या पण चर्चमध्ये घेऊन गेलो की 10 मिनटं बसत नाही. ते म्हणते चला येतो. मी तिला घरी येऊन बजावून सांगितलं, सगळ्या चर्चमध्ये तू तेलोरे पास्टर शोधू नकोस, तुला ते मिळणार नाहीत, तुला ॲडजस्ट करावं लागणार. त्यास ती रडत होती. त्यास मला कळलं शिलो काय आहे. शिलो काय आहे, वचन किती महत्वाचं आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, जे मिळतं ना ते गमवू नका, गमवू नका. मला कोणत्या गोष्टीचं वाईट वाटतं माहिती का, जर माझं बोलणं बंद झालं तर कसं होईल. मला त्या गोष्टीचं राऊंड राऊंड खंत वाटते की नाही, पण पुन्हा एवढं दिलंय हे लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. आणि समजा ते लोकांपर्यंत पोचण्यासाठी अडखण ठरलं तर कसं होणार आहे. कारण ते आहे आणि त्याच्यानं जीवन मिळतो. अहो लोक कामकाज दाखवून किती कठीण परिस्थितीमध्ये येऊन, सगळ्या स्थितीमध्ये येऊन बसतात. तिकडे त्या बायकांची चर्चा चालली होती. हे म्हणत होते अहो हे आपले नाहीत, हे कोण ठाण्यावरून आलं, कोण मुलुंडवरून आलं, कोण भांडूपवरून आलं. म्हणजे जसं कानावरती पडलं तसं लोक धावत आणि पळत देवाचं वचन ऐकायला आले. पाऊस होता, एवढा सगळं होतं, पण लोकांनी प्रभूचं वचन ऐकायला गर्दी केली. हे ग्रहण करा, हे स्वीकारा आणि कोणतीच गोष्ट सामान्य म्हणून घेऊ नका. तिचं रडणं बघितल्यावर मला कळलं, अरे किती वचन आपण लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी आटोकाट प्रयत्न करत असतो. माझी धडपड असते, माझी तडफड असते की नाही चांगल्यातलं चांगलं लोकांपर्यंत गेलं पाहिजे. मग ते कधी कळतं माहिती का, जेव्हा तुमच्याकडे ती वस्तू नसती ना तेव्हा तुम्हाला ते कळतं हे इतकं महत्त्वाचं आहे, हे इतकं महत्त्वाचं आहे.
आहे तोपर्यंत तुम्हाला नाही वाटणार, पण जेव्हा ते तुमच्याकडे नसेल ना, त्याचं इम्पॉर्टन्स, त्याचं महत्त्व तुम्हाला कळणार आहे. हे किती महत्त्वाचं आहे. काम आमच्याकडं नाही. काही लोक त्या ठिकाणामध्ये मला भेटले, आमच्याकडं सगळं आहे हो, पण असलं आमच्याकडं नाही. सगळे आमच्याकडं. मुंबईसारख्या शहरामध्ये काही कमी नाही, सगळे हो. मग बरेच पाळक लोक ते मीटिंग, आमच्याकडं तुम्हाला ठेवायचं आहे. मग आम्ही विचारलं किती लोक. अहो लोकांचा विषय सोडा, नुसतं कळलं तुम्ही येणार आहे ना, आपोआप लोक येतील. म्हणजे लोकांना एवढं देवाच्या वचनाचा प्रभाव त्यांच्यावरती पडलेला आहे. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, आमचं जीवन वचनाच्या भोवती फिरणारं जीवन असलं पाहिजे. हरणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते, तसा हे देवा माझा जीव. आता देवासाठी जीव तानेला झाला, लुलपत आहे, ओळखायचं कसं? ईशू म्हणतो मी तुम्हामध्ये, तुम्ही माझ्यामध्ये. माझी वचनं, ज्याला देवासाठी जीव तानेला झाला तो वचनासाठी तहानेलेला असतो. वचनाची तहान. बघ नलुमामी, त्यांचा तो विशाल आणि तो पप्पू, 2 लेकरं, त्यांचा तो एक मित्र पण तिथे भेटला. इथं सोलापूरमध्ये होता, पण तिथे भेटला. मग तो भेटल्यावर रडायला लागला. म्हटलं तुम्ही BSC सायकलवर फिरताना मी तुम्हाला पाहिलं आणि आता पण मी तुम्हाला पाहतो. मन भरून येतं. प्रभू कशा स्थितीतनं, कठीण सेवेमध्ये प्रभूनं तुम्हाला कसं उंच केलं. साक्ष. मग तो रडत रडत त्या गोष्टी, किती बोलावं, काय करावं. आणि इन्स्पायरेशन. लक्षात ठेवा, प्रतिकूल परिस्थिती प्रत्येक व्यक्तीला आवश्यक असते. का माहिती का? जर प्रतिकूल परिस्थिती आली ना, तर देव काय ते तुम्हाला समजतं. देव काय ते समजतं. चांगल्या स्थितीमध्ये तुम्हाला देव कधीच समजणार नाही. लाजरस मेला म्हणून येशू त्याला जिवंत करतो हे कळालं. मेलाच नसतं तर कसं कळलं असतं? कसं कळलं असतं मरियेला की लाजरस, आता लाजरस मेला असता, विचार करा बरं का, लाजरस मेला असता, आजारी पडल्या, बहिणीने निरोप पाठवला, येशू आला नाही. मग लाजरस मेल्यावरती येशू आला, मग कबरेकडे गेला, प्रार्थना केली, निघून. त्या लाजरस संबंधानं येशूनं केलेली गोष्ट कायम मरीच्या आणि मार्थेच्या लक्षात राहिली असती. आणि मार्था आणि मरिया मला नाही वाटत कधी परत प्रार्थनेला गेल्या असत्या. का तर त्या म्हटल्या असते की एवढ्या प्रार्थना करून पण येशूनं आमच्या घरी आला नाही. आता बघा, पण येशूनं त्याला मरू दिलं आणि मग उशिरा तिथं पोचला. आणि ती कुरकुर पण करते. आता तिची कुरकुर जर तुम्ही बघितली ना, नाही मला माहिती की तुम्ही असता तर माझा भाऊ मेला नसता, पण अजूनही माझा विश्वास आहे तुम्ही प्रार्थना कराल तर ते जिवंत होईल. येशू म्हटलं चल कबरेकडं. त्या बघा बोलली सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी, पण कबरेकडं चल म्हटल्यावर ते काय म्हटली, नाही आता त्याच्या शरीरातनं वास येत असेल. म्हणजे थिंकिंग बदललं, विचार बदलले तिचे. आता तिच्या विचारामध्ये तो विश्वास नव्हता जो विश्वास तिने बोलण्याच्या द्वारे व्यक्त केला होता. आता येशू कबरेकडे गेला आणि लाजरसला बाहेर म्हटलं, लाजरस बाहेर. आता बघा बरं, या लाजरस कबरेतनं बाहेर आल्या कारणानं मार्था आणि मरिया अनेक परिवाराकडे जाऊन त्यांनी सांगितलं असेल, काळजी करू नका, विलंब झाला तरी येशू कबरेतनं बाहेर काढतो. याच्यासाठी ती परिस्थिती निर्माण झाली, याच्यासाठी परिस्थिती. म्हणून परिस्थितीने हातबल कधीच व्हायचं नाही. हे असं का घडतं, तसं का घडतं, नाही. जेव्हा देवाचं कामच आहे, काहीतरी घडण्याच्या अगोदर देव सगळं काढून घेतो, सगळं काढून घेतो. जाऊ दे, आता मला त्याच्यात तुम्हाला पुढे न्याल, मूळ उपदेश राहील बाजूला. आज एक गोष्ट आम्ही पाहणार आहोत, मोलवान रत्नाचा शोध. तुमच्याकडं अनेक रत्न असतील, परंतु शास्त्रामध्ये एक मोलवान रत्न आहे आणि त्या मोलवान रत्नाचा शोध तुम्हाला घ्यायचा आहे. मोलवान रत्नाचा शोध. हे मोलवान रत्न जर तुमच्याकडे असेल, बायबलमध्ये त्याला मोलवान रत्न म्हटले बरं का. तुम्ही तुमच्या दृष्टिकोनातनं एखादी वस्तू मोलवान आहे, तुमच्या दृष्टिकोनातनं जी किमती दिसतं किंवा जे अट्रॅक्ट करतं त्याला तुम्ही मोलवान म्हणता. मग ती तुमची मुलं असतील, तुमची नोकरी असेल, तुमचं घर असेल,
कदाचित एखादी व्यक्ती असेल, ती तुमच्यासाठी मौल्यवान आहे. परंतु पवित्र शास्त्रामध्ये एक मौल्यवान रत्न आणि त्या रत्नाचा शोध तुम्हाला घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला कळेल जे मौल्यवान रत्न तुमच्याकडे आहे आणि ते तुमच्याकडे आहे का नाही हे पण ओळखण्यासाठीचं मेजरमेंट याच्यामध्ये आहे. मौल्यवान रत्न बघा, त्या पारख्याकडे गेल्यावरच कळतं. नाही, तुम्ही जे खडे घालता, कधी कधी ते खडे चमकतात, स्टोन्स. 250 रुपयाचा हार हिऱ्याच्या हाराला फिका पाडतो. तुम्ही घालता, तो 250-300 रुपये असतं, नेटवरती दिसतं त्याची किंमत, आणि इतका सुंदर असतो. बघणाऱ्या व्यक्तीला असं वाटतं याची कॉस्ट खूप आहे. पण तो 250 रुपयाचा हार तुम्ही व्यापाऱ्याकडे घेऊन जा, सोनाराच्या दुकानात घेऊन जा, त्याला म्हणा हे हिरे आहेत, तुमच्या तोंडावर फेकून दिल. तो लगेच ओळखतो, अरे हे हिरे नाहीत, हे स्टोन्स आहेत. बघा, आता हिरा हा पण दगडच आहे आणि हे तुम्ही घालता ते पण दगड आहे. पण दोघांमधला फरक कोण कोण सांगतं? हे स्टोन्स किंवा हे जे तुमचे खडे आहेत, जो हिरा आणि खडा कोण ओळखतो? ते तुम्हाला नाही ओळखायला येत. तो पारखी असतो, तो जोहरी असतो. रत्न पारखी ज्याला म्हटलं, तो तुम्हाला ओळख करून देतो. तो म्हणतो हा हिरा आहे, आणि हिऱ्याला सुद्धा कॅरेट आहेत, इतक्या कॅरेटचा तो हिरा. तुम्ही जा बाजारामध्ये, तुम्हाला जी तुमची कुवत आहे त्या कुवतीचा हिरा तुम्ही घालू शकता. सगळेजणच. मग परवा एका व्यक्तीनं खोदताना त्याला एक दगड सापडला, आणि तो दगड बाहेर आल्यावर त्याने विचारलं, आणि तो दगड पाहायला खूप लोक आले. गरीब माणूस, घराचं बांधकाम करता करता त्याने ते खोदलं. एक एवढा मोठा दगड त्यानं काढला. मग त्याने आजूबाजूच्या लोकांना म्हटलं काय नेमकं? मग ते पारखे लोक आले. ते म्हटले तुझ्या या दगडाची किंमत 600 अब्ज रुपये आहे. आता मला तर त्याचं गणित पण आहे ना, पण गरीब मनुष्य. पण त्या लोकांनी त्या दगडाचा व्हॅल्यू त्याला सांगितला. आता तुम्हाला सुद्धा जे तुमच्याकडे तुम्हाला वाटतं दगड आहे, पण तुम्हाला जेव्हा देवाच्या वचनात जाल तर त्याला सगळ्यात मौल्यवान रत्न म्हटलेलं आहे. ते मौल्यवान रत्न ही आमची गरज आहे. काय वाचूया? नीतिसूत्राचं पुस्तक 20 अध्याय 15 वचन. नीतिसूत्राचं पुस्तक 20 अध्याय 15 वचन. सोने आहे व मोतेही विपुल आहेत. सोने आहे व मोतेही विपुल आहेत. मोते सुद्धा विपुल आहे. पण ज्ञानमय वाणी मौल्यवान रत्न आहे. काय मौल्यवान रत्न आहे हो? ज्ञानमय वाणी. सोनं भरपूर आहे हो, अजून काय भरपूर आहे? मोतेही विपुल आहे. मोती सुद्धा भरपूर आहे. पण शास्त्रामध्ये काय म्हटलं? मौल्यवान रत्न कोणतं? ज्ञानमय वाणी. आता ज्ञानमय वाणी हे मौल्यवान रत्न. ज्ञानमय वाणी म्हणजे तुमचं बोलण्यामध्ये ज्ञान असलं पाहिजे. ज्याच्या बोलण्यामध्ये ज्ञान आहे त्याला रत्न सापडलं म्हटलेले. लक्षात घ्या, तुमच्या बोलण्यात ज्ञान. कसलं ज्ञान? पुस्तकी ज्ञान? कोणतं ज्ञान आहे तुमच्याकडे? व्यवहाराचं ज्ञान तुमच्याकडे, ते मौल्यवान रत्न आहे का? नाही. ज्या ज्ञानासंबंधानं देव आमच्याशी बोलत आहे, मानवी बुद्धी आणि दैवी सामर्थ्य, मानवी बुद्धी आणि दैवी सामर्थ्य हे आमचं खरं युद्ध आहे. आणि बुद्धी तर्क वितर्क निघून जाण्यासाठी काय केलं पाहिजे? तर मौल्यवान असणारं ज्ञान तुमच्याकडे. पहा, असं तुम्हाला सांगायचं की डोळ्याला जे दिसतं त्याने तुमचा विश्वास निर्माण होतो, जे तुमच्या डोळ्याला दिसतं. मग मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं, एक दगड आहे, त्या दगडाकडे पाहिल्यावर तुम्हाला वाटतं तो दगड सामान्य आहे, जाऊन तुम्ही कुठल्या तरी व्यापाराला विकाल. पण खरा जोहरी आल्यावर त्या दगडाचा व्हॅल्यू समजतो. तोपर्यंत तुमच्यासाठी तो दगड आहे. म्हणजे तुमच्या बुद्धीला जे दिसतं, दिसणारी गोष्ट, याच्या संबंधीचं ज्ञान तुमच्याकडे नसतं. आणि हा सगळ्यात मोठा अभाव आहे. जे दिसतं त्याला आम्ही ओळखू शकत नाही, आणि त्याच्यानं आमचा विश्वास वाढू शकत नाही. तर्क वितर्क, आमच्या डोक्यामध्ये तर्क वितर्क चालू असतात. परंतु ज्ञान तुमच्याकडे आल्यावर तुमच्या तर्क वितर्काचा अंत होतो. तुमच्याकडे जे कन्फ्युजन आहे, तुमच्याकडे जो गोंधळ आहे, मानसिक तुमची स्थिती आहे, या सगळ्या स्थितीला
बदलतं कोण? तर ज्ञानमय वाणी. म्हणून जर तुम्हाला विश्वासामध्ये वाढायचंय, प्रार्थनेमध्ये वाढायचंय, वचनात वाढायचंय, आत्मिक जीवनामध्ये वाढायचंय, किंवा तुमची व्हॅल्यू, तुमची किंमत वाढवायची, तुम्हाला मोलवान रत्न प्राप्त करून घेणं गरजेचं आहे. बघ आता ज्ञान हे सगळ्यात मोलवान रत्न आहे. ज्ञानाची वाणी म्हटलंय बरं का. काय ज्ञानाची वाणी आहे? ज्ञानाच्या वाणी संबंधानं तुम्ही कसा विचार करू शकता? दैवी सामर्थ्याच्या पलीकडं, दैवी सामर्थ्याच्या पलीकडे जाऊन, बुद्धीच्या पलीकडे जाऊन तुम्हाला जे विषय आणि जो विषय हाताळायचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कळतं की तुमची वाणी जी आहे ती वाणी चेंज झाली पाहिजे. त्याच्यातनं ज्ञान बाहेर पडलं पाहिजे. बरं आता ज्ञान ज्याच्याकडे आहे ओळखायचं कसं? माझ्याकडे ज्ञान आहे किंवा माझ्याकडे हे मोलवान रत्न आहे. लक्षात घ्या, तुम्हाला वाटतं ते ज्ञान आहे, तुम्हाला वाटतं ते मोलवान रत्न तुमच्याकडे आहे. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनाचा विचार करता, ज्ञानाची वाणी तुमच्या मुखातनं बाहेर पडती का नाही, हे रत्न तुमच्या मुखात आहे का नाही, हे ओळखण्यासाठी काही मापनदंड आहेत. मॅडम जोहरी पारखी व्यक्ती तो सांगतो हा हिरा आहे का दगड आहे, तसं देवाचं वचन तुम्हाला वचनाच्या द्वारे सांगणारे तुमच्या मुखात तो हिरा आहे का, तुमच्या मुखामध्ये ते रत्न आहे का. वाचू एक वचन की ज्याच्यानं आम्हाला आपल्याला समजेल. पहिले राजे 4 अध्याय 29 पासून 34 पर्यंतची वचन. हा ज्ञान देवानं शल्मोनास अलोट शहाणपण व बुद्धी दिली आणि समुद्र काठच्या वाळूसारखं विशाल मन दिलं. शल्मोनाचे शहाणपण सर्व पूर्व देश निवासी आणि मिस्री यांच्याहून अधिक होते. तो सर्व मनुष्याहून एज्राही, एथान, हेमान व माहोलाचे पुत्र कलकोल व दर्दा या सर्वाहून शहाणा होता. आणि त्याची कीर्ती आसपासच्या सर्व राष्ट्रांमध्ये पसरली. त्याने 3000 नीतिसूत्रे कथिली व 1005 गीते रचली. त्याने लबानोनावरील देवदारूपासून तो भिंतीतून उगवणाऱ्या एजोप झाडापर्यंत सर्व उद्भिजांचे विवेचन केले. तसेच पशु पक्षी, रांगणारे जंतू व मासे यांचेही त्याने विवेचन केले. पृथ्वीवरील ज्या ज्या राष्ट्रांनी व ज्या ज्या राजांनी शल्मोनाच्या शहाणपणाची कीर्ती ऐकली त्यांच्याकडून लोक त्याचे शहाणपण ऐकाव्यास येत असत. आता बघा, ज्ञानमय वाणी हे मोलवान रत्न आहे. आणि ज्याच्याकडे हे मोलवान रत्न आहे, नीट ऐका, तुम्हाला एका रत्नाची ओळख मला करून द्यायची. ते रत्न ज्ञानमय वाणी आहे. आणि या ज्ञानमय वाणीची ताकद ती काय मी तुम्हाला सांगत आहे. बघा तुम्ही, एकदा शल्मोन देवाची प्रार्थना करत असताना प्रभूनं त्याला दर्शन दिलं. आणि प्रभूनं दर्शन दिल्यानंतर त्याला देवाने विचारलं, काय कर तुझ्यासाठी मी काय करायला पाहिजे, कोणती गोष्ट मी तुझ्यासाठी करू, तुझ्या शत्रूचा नाश करू, तुला धनसंपत्ती देऊ, काय देऊ. शल्मोनाचं मागणी काय होती माहिती का? मला ज्ञान दे. कसलं ज्ञान? लोकांमध्ये कसं वागावं. काय गोष्ट त्यांनी, तुम्ही मागितलेली गोष्ट बघा, असं लिहिलं, त्यानं ज्ञान मागितलं आणि देवानं काय ज्ञान दिलं माहिती का? 3000 नीतिसूत्र लिहिली हो राजानं. 3000 नीतिसूत्र, 1005 गीतं लिहिली राजा असताना. अहो मी पाळक असून एक गीत लिहू शकलो नाही, एवढा रिकामा वेळ माझ्याकडे आहे. 3000 नीतिसूत्र म्हणजे कसं वागावं. सोमगल ब्रदरच्या भेट झाली त्यावेळेस काही लोक तिथे आले होते. त्यांनी मला रिक्वेस्ट केली आणि ते म्हटले की एक काम करा, तुमचा एक लेख लिहून द्या, आम्हाला तो प्रिंट करायचा आहे, आम्हाला छापायचा आहे. अहो त्यांनी सांगून गेले, ना माझ्या हातामध्ये लेखणी आली ना माझ्या हातात कागद आला, मी ते लिहिलं नाही. कारण मला माहिती आहे ते लिहिणं एवढं सोपं नाही. अहो हे ज्ञान जे आहे ना असंच मिळत नाही, ते फक्त प्रभू पुरवत असतो.
ते ज्ञान प्रभूकडे मागितलं पाहिजे. ती वाणी आहे. आणि शलमोनाकडे ज्ञान असलं. बरं, शलमोन राजा असताना नुसतं राज्य करत नव्हता. काय काय केलं त्यांनी बघा. काय म्हटलं त्यांनी? झाडं, त्याने हा, लबानोनावरील देवदारूपासून लबानोनावरील देवदारापासून तो भिंतीतून उगवणाऱ्या हा एजोप झाडापर्यंत हा सर्व उद्भिजांचे विवेचन केले. झोपला कधी काय माहिती आहे? झाड त्याचा अभ्यास केला, वनस्पतीचा अभ्यास केला, भिंतीवर उगवणाऱ्या, वाचा तिथं, भिंतीतून उगवणाऱ्या भिंतीतून उगवणाऱ्या एजोप झाडापर्यंत एजोप झाडापर्यंत सर्व उद्भिजांचे विवेचन केले. विवेचन केलं म्हणजे स्पष्टीकरण. बी बघायचा, झाड बघायचा, झाडाचं वाढ बघत होता, त्याला येणारं फूल, त्याच्यावर येणारं फळ. राज्य कारभार करता करता, गव्हर्नमेंट सर्व्हिस नाही, गव्हर्नमेंटच राजा आहे. एकीकडं तो नीतिसूत्र लिहितो 3000, दुसरीकडं गीता लिहितो 1005. अजून काय लिखाण करतो? तसेच पशु पक्षी नाही, त्याने लबानोनावरील हा, देवदारूपासून तो भिंतीतून उगवणाऱ्या एजोप झाडापर्यंत सर्व उद्भिजांचं विवेचन केले. आओ, आत कुठं आम्ही दिवसभर मोबाईल घेऊन बसतो. तू ह्याला पाठव, मी त्याला पाठवतो. कुठलं ज्ञान? हे तर भंगार आहे. ज्ञान मिळवण्यासाठी शलमोनानं गुडघे टेकले. देवानं एवढं ज्ञान त्याला दिलं की त्या ज्ञानाच्या बलावरती बायबल सांगतं, त्यानं नीतिसूत्र म्हणजे कसं वागावं हे तर लिहिलं. परमेश्वराची स्तुती कशी करावी याच्याविषयीची गीता त्याने लिहिली. आणि त्याच्या पलीकडे जाऊन आपल्या वेळेचा उपयोग करून साधारण बीज पासून तर देवदारूच्या झाडाचा अभ्यास त्याने केला. याला ज्ञानाची वाणी म्हटलेलं आहे. शोध घ्या ज्ञानाचा. आपलं तारुण्य, आपलं जीवन प्रभूनं दिलेलं सगळ्यात उत्तम प्रकारचं आणि ज्ञान हे कधीच कुठं वाया घालवू नका. घडून जा. शलमोनानं शिकवलं. शलमोनाला उगीच ज्ञानी म्हटलं नाही. या शलमोनाच्या ज्ञानासंबंधानं तुम्ही विचार करताना तो नुसतं राज्य चालवत नव्हता. विचार करता का? तुमच्या डोक्यामध्ये कधी येतं का? कशा राज्य चालवणं किती कठीण आहे. राजाला झोप घेता येत नाही. सगळी तरतूद करायच्या. आर्थिक बाबी, कुणाच्या लढाई आहे, तुमच्या घरामध्ये एखादं वादविवाद झाला, भांडण झाला तर तुमचं मन स्थिर नसतं. शलमोनाचं मन कसं काय स्थिर झालं? आयुष्य काय त्याच्याकडे 2000 वर्षाचं नव्हतं. एवढं मोठं 4000 वर्षाचं जीवन जगला नाही. 400 वर्षे जीवन नाही जगला. नवाच्या कालखंडामध्ये आम्ही पाहतो देवानं मनुष्याचं आयुष्य 120 वर्षावरती आणलं. आयुष्य कमी केलं. एवढ्या कमी आयुष्यामध्ये त्यांनी एवढं सगळं ज्ञान संपादन केलं, एवढं सगळं मिळवलं. प्रश्न तोच आहे, तुम्ही तुमचं ऊर्जा, तुमची ताकद कुठं खर्च करता? ज्ञानाचा शोध घेऊन ते मोलवान रत्न मिळवण्यासाठी खर्च करता का तुम्ही तुमची ऊर्जा दुसऱ्या गोष्टीसाठी खर्च करत? हा प्रश्न तुमच्या समोर आहे. का नाही रचू शकत गीत? एक गोष्ट तुम्हाला सांगू का? कोणती गोष्ट करण्यासाठी त्याच्याशी जडावं लागतं. झाडा, आता बघा तुम्ही इकडं देवावरती प्रेम करतो. तुम्ही कुठला पण सिंगर बघितला तो सिंगिंग मध्ये करिअर आहे की नाही? बायोलॉजिकल त्याचं क्षेत्र असते, तो सगळं त्याच्यामध्ये संशोधन. हा कुठला लॉजिकल होता कळलं नाही. बायोलॉजिकल ज्ञान, सोशल ज्ञान, सोशल म्हणजे तो राजा पण आहे. त्यानंतर पशु पक्षी काय लिहिले हो? तसेच पशु पक्षी, हा पशु पक्षी, रांगणारे जंतू, अजून काय हो? व मासे. अहो मुंग्या बी सोडल्या नाही त्यांनी. आम्ही मारत बसतो. पण शलमोन त्या मुंग्यांचा, किड्यांचा, झुरळांचा, सगळ्या गोष्टीचा अभ्यास करत होता. ज्याच्याकडे ज्ञान आहे तो सगळ्या गोष्टीचा शोध घेत असतो. मोलवान रत्न त्याला म्हटलेलं आहे. ते मोलवान रत्न ते विचार
काय केलं, काय झालं तुमचं? अहो खूप ज्ञानी, याच्याकडे 4-5 डिग्री आहे. मुंगीचं माहिती आहे, झाडाचं माहिती आहे, फायनान्सचं माहिती आहे, घर कसं चालवावं माहिती आहे, काहीच माहित नाही. मग तुझ्या डिग्रीला चाटायचं का? तुझ्या डिग्रीला काढीला. शलमोन कुठल्याच कॉलेजमध्ये नव्हता, पण शलमोनाकडचं ज्ञान वरचं ज्ञान होतं. का म्हणतो वरचं? देवाने त्याला विचारलं तुला काय पाहिजे? लक्षात घ्या, जी गोष्ट मी तुम्हाला शिकवत आहे, आज सांगत आहे, जेव्हा गुडघे टेकून देवाकडे मागाल ना, देव जगातलं कोणतंच ज्ञान तुमच्यापासून लपून ठेवत नाही. सगळं ज्ञान उघड केलं. कोणत्या क्षेत्रामध्ये कमी आहे सांगा? तलाव बांधले इंजिनियर, आणि तलाव पण बांधले बरं का, त्यानं महल बांधले, म्हणजे इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये तो आहे. त्यानंतर तुम्हाला आता त्या इंजिनिअरिंगमध्ये पण वेगवेगळे आहेत. आर्किटेक्चर बघा, झुऑलॉजीमध्ये आहे, बायोलॉजीमध्ये आहे, सोशलमध्ये आहे, रिलिजियसमध्ये आहे, सगळ्या क्षेत्रात. हे का सांगतो माहिती का? जर दैवी ज्ञान तुमच्याकडे आलं, तुम्ही सगळ्या क्षेत्रामध्ये पारंगत असतात, म्हणून त्याला रत्न म्हटलेलं आहे. देव तुम्हाला एका क्षेत्रामध्ये मर्यादित नाही ठेवत, कुठं तरी एका क्षेत्रामध्ये, कुठल्या तरी एका भागामध्ये, कुठल्या तरी एका कोपऱ्यामध्ये. म्हणून जर कुणी ज्ञानानं उन्हा असेल तर त्यानं माझ्याकडे मागावं असं म्हटलेलं आहे. माझ्याकडे मागा. शलमोनानं देवाकडे मागितलं. पुढे वाचा थोडस अजून. हा, देवाने शलमोनास, कुणी? देवाने असं टायटल काय आपलं? मोलवान रत्नाचा शोध. आता मोलवान रत्न म्हणजे काय? ज्ञान, ज्ञानमय वाणी. वाणी. आता ज्ञानमय वाणी कुठून मिळती? देवाने शलमोनास, देवानं शलमोनास अलोट शहाणपण, अलोट शहाणपण व बुद्धी दिली, आणि समुद्रकाठच्या वाळूसारखे, समुद्रकाठच्या वाळूसारखे विशाल मन दिले. ज्याच्याकडं ज्ञानमय वाणी आहे, ज्ञानमय वाणी असणाऱ्या व्यक्तीचं मन विशाल असतं, समुद्रासारखं मोठं मन. म्हणजे ज्ञान मिळवण्यासाठी पहिले काय करावं लागतं? बोला की काय करायला पाहिजे? जेव्हा मन मोठं असतं, बघा हे सगळ्या गोष्टी साठवायच्यात कुठं? साठवता कुठं? आणि मनात साठवायचं तर मन काय करायला पाहिजे? हा, साठवणार तुम्ही. आता त्या काळामध्ये काय सीडी फिडी तर नव्हती, हार्ड डिस्क, सॉफ्ट डिस्क, चला आता टाईप करून ठेवून टाका. त्यावेळेस तर ते इंटरनेट नव्हतं, यूट्यूब नव्हतं. मी तर देवाचे आभार मानतो की बाबा चला, बऱ्याच लोकांना सांगतो की खूप चांगलं झालं, यूट्यूब आलं, आता सगळे संदेश अपलोड करून ठेवतो. तेव्हा त्याला अपलोड करायला कोणता चान्स नव्हता. अभ्यास करायचा, डोक्यात ठेवायचा, दुसऱ्या दिवशी बोलवायचा लिखाण करणाऱ्याला, लिही असं, लिही तसं. म्हणजे साठवत कुठं होता हो? आता बघा, तुमच्या डोक्यात का साठत नाही? कारण तुमचं मन विशाल नाही. आमच्या मनामध्ये नको त्या गोष्टी एवढ्या बसलेल्या असतात की ज्ञान देवाचं त्याच्यामध्ये पोचू शकत नाही. हा प्रॉब्लेम आहे. तुमच्या मनामध्ये देवानं ते ज्ञान घालावं, तुमच्या हृदयामध्ये परमेश्वरानं ते ज्ञान घालावं. याच्यासाठी तुमच्या मनाला तुम्हाला विशाल करणं गरजेचं आहे. म्हणजे दुसऱ्या कोणत्याच गोष्टी नको. इतकं रिकामं ठेवलं त्यांनी त्याचं मन. देवाने नीतीसूत्र भरली, तणलं चल जगाला कसं वागावं याचं ज्ञान तू दे. आणि तुम्ही बघा, ख्रिस्ती व्यक्तीला कसं जगावं याच्यासाठी नीतीसूत्राचा अभ्यास करावाच लागतो, नीतीचं जीवन. आणि शलमोनाला देवाने ते ज्ञान दिलं. म्हणजे ज्ञानमय वाणी काय ते मी तुम्हाला सांगतो. तुमच्याकडे ज्ञानमय वाणी आहे म्हणजे तुम्ही काय, तुम्ही लोकांना कसं वागावं याचं मार्गदर्शन करता, म्हणजे तुम्हाला ज्ञानमय वाणी आहे. कसं वागावं, वागण्यासंबंधी वर्तनासंबंधाचं शिक्षण तुम्ही देता. दुसरी गोष्ट, ज्याच्याकडे ज्ञानमय वाणी आहे त्या व्यक्तीचं मन विशाल असल्या कारणानं प्रभू त्याच्या अंतःकरणामध्ये आराधनेची गीतं टाकतो. एक वर्शिपर तुम्हाला बनायचंय, चांगलं उपासक तुम्हाला बनायचंय, तुमचं मन मोठं करा, संकोचित ठेवू नका. अहो ती वाणी तुमच्या देवाला वाटतं तुमच्या मुखातनं फक्त वचन वचन आणि वचन बाहेर पडलं पाहिजे, आराधनेची गीतं बाहेर पडली पाहिजे.
त्याच्यासाठी तुमचं अंतःकरण. प्रभू म्हणतो शलमोनाचं मन समुद्रा इतकं विशाल होतं. मोठं मन करा. पुढे वाचा. हा. शल्मोनाचे शहाणपण सर्व पूर्व देश निवासी हा. आणि मिस्री यांच्याहून अधिक होते. कुणावर मग? पूर्व देश निवासी आणि मिस्री. पूर्व देश निवासी आणि मिस्री आणि मिस्त्री यांच्याहून अधिक होते. तो सर्व मनुष्याहून सर्व. आता बघा काय सर्व मनुष्याहून. एज्राही, हा. एथान, हा. हेमान हा. व माहोलाचे पुत्र कलकोल हा. व दर्दा हा. या सर्वाहून शहाणा होता. आता बघा जर तुमच्याकडं ऐका बरं का, जर तुमच्याकडं वरचं ज्ञान आलं, मन मोठं केलं, देवाजवळ राखून बसला, देवाकडं मागितला, मग मी तुम्हाला सांगतो मार्क झुबेर, बिल गेट्स, अजून कोण, आता एवढी नावं मला माहीत नाही कारण मी त्या भानगडीत पडत नाही. त्यांचं ज्ञान घेऊन मला काय करायचं. मी म्हणतो तुम्हाला जगायचं असेल तर माझ्याकडचं ज्ञान घ्या. कारण देवानं मला नीतिसूत्र दिलंय, तुम्हाला सोशल वर्क दिलंय, मला सोशल वर्क नाही, मला जगायचं सूत्र. आणि म्हणून लक्षात, जेव्हा तुम्ही देवाकडे ज्ञान मिळवता तुम्ही जगातले जेवढे टॉपर आहे त्या सगळ्यांपेक्षा टॉपर तुम्ही बनता. हे ज्ञान तुमच्याकडे असलं पाहिजे. मूलवान रत्न आहे. म्हणून स्वतःला बंदिस्त करू नका बरं का. आम्ही लुटूपुटूच्या लढ्यामध्ये अडकून पडतो, आमच्या डोक्यामध्ये त्याच गोष्टी ठेवतो आणि त्याच्यामुळे असं लिहिलं. किती लोक कुठून कुठून आले बघा बरं. तो सर्व मनुष्याहून एज्राही, एथान, हेमान व माहोलाचे पुत्र कलकोल व दर्दा या सर्वाहून शहाणा होता. आणि त्याची कीर्ती आसपासच्या सर्व राष्ट्रांमध्ये पसरली. त्याने 3000 नीतिसूत्र कथिली व 1005 गीते रचिली. 3000 नीतिसूत्र कथिली म्हणजे काय हो? काय केली? कथिली म्हणजे पाठ केली. किती? 3000. मग राज्यकारभार कधी केला? 3000 नीतिसूत्र लोकांसमोर तो पाठांतर. एक नीतिसूत्र बोलून दाखवा बरं. एक पहिलं नीतिसूत्र. माझंच पाठ नाही, तुम्ही काय बोलताय? माझंच पाठ नाही. स्तोत्र किती आहे टोटल? 150. तुमची पाठ किती आहे? 23. परमेश्वर माझा. बस. ह्याची 3000 नीतिसूत्र मुखदगत बोलत होता. 3000 नीतिसूत्र तोंडानं बोलत होता. का बोलत होता हो? डोक्यात तेच आहे ना. समजतंय का? ज्ञानाची वाणी कशी येणार आहे तुमच्याकडनं? कसं ज्ञान? तुमच्या डोक्यामध्ये जो असणारं सगळं काही ते निघून गेलं पाहिजे. आणि दैवी ज्ञान दैवी ज्ञान तेव्हा येतं जेव्हा तुमच्या डोक्यातलं ज्ञान बाहेर जातं. आणि दैवी ज्ञानाची ताकद मी तुम्हाला सांगतो, या सगळ्या क्षेत्रामध्ये कुठलं क्षेत्र असं नाही की शलमोनाला ते समजत नाही. सगळ्या क्षेत्रातलं नॉलेज, आता दैवी ज्ञान त्याच्याकडे होतं. दैवी ज्ञान आणि परिणाम तुम्ही बघितलं ना, हे दैवी ज्ञान काढून घेण्यासाठी सैतानानं त्याला त्या स्त्रियांच्या नादी लावलं की ज्या स्त्रिया त्या मूर्तीपूजक होत्या आणि त्यांच्याशी त्यांनी संबंध ठेवले. ज्ञान त्याचं निघून गेलं. ज्ञानी शलमोन. परंतु सांगण्याचं तात्पर्य, जेव्हा तुम्ही ज्ञानाचा शोध घेता तेव्हा तुमचं मन तुम्हाला विशाल करायचं. आणि जेव्हा तुमचं मन विशाल करता तुम्ही पाठांतर देवाच्या वचनाचं करता, दिवस रात्र तुम्ही त्याच गोष्टीचा विचार करता. आता बघा इथं बसलेत सगळेजण, मी पण बसलो. शाळेमध्ये 10वीला काही तुम्हाला सिद्धांत पाठ करायला सांगतात. माझं तर अजून एक डोक्यामध्ये एक मार्क ती सर आम्हाला सांगायची. आता कितवीचं ते आठवत नाही. ते म्हणायचं अनिता लक्षात ठेवा, अनिता. आणि मी ठेवलं लक्षात. आमलामध्ये निळा लिटमस तांबडा होतो, 1 मार्क ठेवलं डोक्यामध्ये. ते पण बाकीच्या बऱ्याच गोष्टी शिकवल्या. गेल्या कुठं आता? आता दुसऱ्या डोक्यात आलं ना. आता सगळं डोक्यामध्ये आलं. तसंच आहे, वरचं ज्ञान येताना खालचं ज्ञान गेलं तर वरचं ज्ञान येईल. आणि जर खालचं ज्ञान असेल तर वरचं ज्ञान कसं येईल?
म्हणून ज्ञानमय वाणी येण्यासाठी वरच्या ज्ञानानं भरून जा. त्यासाठी डोक्यातलं बाकीचं निघून गेलं पाहिजे. मग त्याला पुढे वाचा. त्याने देवाने शल्मोनास अलोट शहाणपण व बुद्धी दिली आणि समुद्रकाठच्या वाळूसारखे विशाल मन दिले. विशाल मन दिलं. शल्मोनाचे शहाणपण सर्व पूर्व देश निवासी आणि मिस्री यांच्याहून अधिक होते. तो सर्व मनुष्याहून एज्राही, एथान, हेमान व महालाचे पुत्र कलकोल व दर्दा या सर्वांहून शहाणा होता. आणि त्याची कीर्ती आसपासच्या सर्व राष्ट्रांमध्ये पसरली. त्याने 3000 नीतिसूत्रे कथिली व 1005 गीते रचली. त्याने लबानोनावरील देवदारू पासून तो भिंतीतून उगवणाऱ्या एजोप झाडापर्यंत सर्व उद्भिजांचे विवेचन केले. तसेच पशु पक्षी रांगणारे जंतू व मासे यांचेही त्याने विवेचन केले. आमचा टाइमपास बघा आणि त्याचा टाइमपास बघा. आमचा टाइमपास मोबाईलची गेम, आमचा टाइम्स यूट्यूबची कॉमेडी, आमचा टाइमपास त्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून एकमेकाला टोमणे मारणे. हे काय ज्ञान आहे? आणि हे ज्ञान ऐकायला कोण येणार आहे? मग कसं काय वरून तुमच्या डोक्यात देव घालेल? ज्ञानमय वाणी संबंधानं बोलत आहे. कशासाठी वेळ खर्च करता? कोणत्या गोष्टी प्रभू तुम्हाला देऊ इच्छित आहे आणि तुमचा वेळ तुम्ही कुठं घालवत आहात? सारं आयुष्य याच्यातच हो. काही साध्य झालं, काही सिद्धी मिळवली, काय ज्ञान असं लिहिलंय. त्याचं ज्ञान ऐकण्यासाठी देशोदेशीचे लोक येत होते. असं बना, तुम्हाला भेटण्यासाठी जगातल्या कानाकोपऱ्यातल्या लोकांनी यायला पाहिजे. ते ज्ञान म्हटलेलं आहे. ज्ञानमय वाणी, त्याच्यासाठी तुमचं मन विशाल व्हायला पाहिजे. मी असं म्हणतो, तुमचं आयुष्य, तुमचा वेळ तुम्ही नकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी खर्च करू नका. असं ज्ञान द्या की तुमच्या बोलण्यानं अनेक लोकांचं जीवन उभं राहील. ते ज्ञान आहे. शल्मोनाचं ज्ञान ऐकण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणातनं, म्हणून त्याला मौल्यवान रत्न म्हटलेलं आहे. तुमच्याकडचं ज्ञान कोणतं आहे? कसं मिळणार ते तुम्हाला ज्ञान? आता या ज्ञाना संबंधानं हे ज्ञान तुम्हाला काय करतं वाचूया. जे मौल्यवान रत्न आहे, उपदेशकाचं पुस्तक 8वा अध्याय, त्याचं पहिलं वचन. उपदेशक 8:1. ज्ञानी पुरुषासमान कोण आहे? कोणत्याही गोष्टीचा उलगडा करण्याचं कोणाला समजतं? ज्ञान मनुष्याचे मुख तेजस्वी करीते. आता मौल्यवान काय म्हटलं त्याला? ज्ञान मौल्यवान रत्न आहे. आता ज्ञान मौल्यवान रत्न आहे. या ज्ञानाची जी क्वालिटी किंवा ज्ञानाचे जे वैशिष्ट्य आहे, हे वैशिष्ट्य काय त्याच्या संबंधानं म्हटलं, ज्ञान मनुष्याचं मुख तेजस्वी करतं. नीट ऐका, परत वाचा ते वचन. 2-3 गोष्टी. ज्ञानी पुरुषासमान कोण आहे? कोणत्याही गोष्टीचा उलगडा करण्याचं कोणाला समजतं? ज्ञान मनुष्याचे मुख तेजस्वी करतं. तेने करून त्याच्या मुखाचा उद्धटपणा पालटतो. त्याच्या मुखाचा उद्धटपणा ज्ञान जे आहे ते मनुष्याचं मुख तेजस्वी करतं. मी तुम्हाला रत्न म्हटलेले आहे. आणि बघा, जेव्हा एखादा हिऱ्याचा हार एखादी स्त्री आपल्या गळ्यामध्ये अडकवती, घालती ना, तर त्या हिऱ्याची किरण तिच्या चेहऱ्यावरती दिसतात. ते हिरा घातल्यावर त्याची चमक, त्याचा तेजस्वीपणा चेहऱ्यावरती दिसतो. इथं ज्ञानाला मौल्यवान रत्न म्हटलेले आणि असं म्हटलं, ज्ञान मनुष्याचं मुख तेजस्वी करतं. किरण बाहेर पडतात. प्रभू येशू ख्रिस्त डोंगरावरती गेला. ऐका, ज्ञान कसं तेजस्वी करतं ते तुम्हाला सांगतो. कसा तुमचा चेहरा तेजस्वी होणार आहे, कसं हे मौल्यवान रत्न तुमच्याकडे येणार आहे, कसं तुम्ही तेजस्वी बनणार आहात. जर तुमच्याकडे ज्ञान आहे
तर तुमचं ज्ञान, त्याचा प्रकाश लोकांना दिसला पाहिजे. येशू ख्रिस्त प्रभू येशू ख्रिस्त डोंगरावरती गेला आणि तिथं पित्याजवळ प्रार्थना करत असताना पित्याजवळच्या प्रार्थनेनं त्याच्या चेहऱ्यावरती तेज आलं. ही प्रार्थनेची संगती. जो व्यक्ती निरंतर प्रार्थना करतो, जो व्यक्ती देवाच्या सानिध्यामध्ये राहतो, तो व्यक्ती हे ज्ञानाचा प्रकाश त्याच्याकडे येतो. आता तुम्ही म्हणाल हा ज्ञानाचा प्रकाश कसा काय? मग मी प्रार्थना करते, मी प्रार्थना करतो, मग माझ्याकडे ते नाही हो. प्रार्थना करणं वेगळं आणि तेज बाहेर पडणं वेगळं. मग मंडळी पण पेत्रासाठी प्रार्थना करत होती. मंडळीच्या चेहऱ्यातनं तेज बाहेर पडलं का? प्रार्थना करणारे लोक तुम्हाला असंख्य दिसतील. पेत्राचं देहभान सुटलं, तोही प्रार्थना करत आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी हातामध्ये ताट पाहिलं, त्या ताटामध्ये आणि जीवजंतू पाहिले. मग त्याच्या चेहऱ्यावर कुठं तेज होतं? येशूचं तेज वेगळं, हे ज्ञानाचं तेज आहे. हे प्रार्थनेच्या द्वारे आम्हाला कसं प्राप्त होतं? आमच्या चेहऱ्यावर ते तेज आलं का? आम्हाला ते ज्ञान आलं का? हे ज्ञान तुमच्याकडे आलं ओळखणार कसं आहे? काय येशूच्या प्रार्थनेची ताकद होती बघा. फार सुंदर आहे बरं का बायबल. जितकं तुम्ही खोलात जाल तितकं तुम्हाला कळेल, अरे हा तेजस्वीपणा, हे रत्न माझ्याकडे येणं गरजेचं आहे. येशू ख्रिस्त प्रार्थना करायला वर गेला, त्याचा चेहरा तेजस्वी बनला आणि पेत्र म्हणतो आपण इथंच असावं, खाली जायला नको. तुमच्यासाठी बांधतो 3 मंडप, एक मोशेसाठी, तुमच्यासाठी, एलियासाठी. ह्या तेजाचा परिणाम काय होतो ते मी तुम्हाला सांगतो. जर तुमच्याकडे ज्ञान असेल, तो तेज तुमच्या चेहऱ्यातनं बाहेर पडलं, जर तुम्ही प्रार्थनाशील व्यक्ती असाल तर लक्षात ठेवा, समोरच्या व्यक्तीला, जी व्यक्ती समोर आहे, जो पेत्र समोर आहे, त्या समोरच्या व्यक्तीला त्याचं अस्तित्व विसरण्यासाठी ज्ञान भाग पाडतं. पेत्र स्वतःचा विचार नाही करत. तर तो येशू तुमच्यासाठी मंडप, येशू मोशेसाठी मंडप, एलियासाठी मंडप, 3 मंडप मी तुमच्यासाठी बांधतो. म्हणजे ज्याच्याकडे हे ज्ञान असतं ना, तो व्यक्ती दुसऱ्याला अशा प्रकारच्या प्रभावामध्ये टाकतो की तो जगण्याचं स्रोत, जगण्याची प्रेरणा हा समोरच्या व्यक्तीला मानत असतो. हे ज्ञान आहे. जर ज्ञान तुमच्याकडे असेल तर अशाच पद्धतीची गोष्ट घडली जाईल. आणि कसं मिळणार आहे? प्रार्थनेच्या द्वारे. आता अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो. येशूच्या चेहऱ्यातनं तेज बाहेर पडलं. या तेजाकडं, म्हणजे ज्ञान म्हणजे तुम्ही जे बोलत आहेत, ज्ञानमय वाणी, ज्ञानमय वाणी हे रत्न आहे. जेव्हा तुमच्या मुखातनं हे ज्ञान बाहेर पडतं, या रत्नाच्या द्वारे पुष्कळ लोकांना जगण्याचा मार्ग सापडतो. नीट आहे का? हे रत्न का त्याला म्हटलेलं आहे? येशू ख्रिस्त डोंगरावरती जाऊन शेवटची प्रार्थना करतो आणि त्या प्रार्थनेमध्ये म्हणतो, होईल तर हा प्याला मजपासून टळू दे, हा प्याला टळू दे. का तर त्याला माहिती आहे या प्याल्यामध्ये मला दुःख आहे, वेदना आहेत, नाकारलं जाणं आहे, अपमान आहे, थुंकणं आहे, पाठीवरती फटके मारणे, दाढीचे केस उपटणे, या सगळ्या गोष्टी माझ्यापासून टळू दे. परंतु लगेच तो प्रार्थना चेंज करतो. का? त्याला माहिती आहे लोक अशीच प्रार्थना करणार आहेत, त्याच्यानं त्यांना तेज मिळणार नाही, डिप्रेशनमध्ये जातील, लोक निराश होतील. का देवानं माझ्या जीवनातले कष्ट बाहेर काढले नाही, का देवानं माझ्या अडचणी दूर केल्या नाही, ते निराश होतील, त्यांना जगण्याचा मार्ग सापडणार नाही. लगेच येशूनं आपली प्रार्थना बदलली आणि तो म्हणतो, माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे. याचा परिणाम काय झाला माहिती का? पौल काय म्हणतो? ख्रिस्ताच्या प्रीतीपासून मला कोण विभक्त करेल? मरण, संकट, छळ, बंदिशाळा, दंगे, धोपे. आता पौलाला ते ज्ञान कळालं, हे तेज त्याच्या मुखातनं बाहेर पडलं. लक्षात ठेवा, या पृथ्वी तलावर तुम्ही जगत असताना असं जगा की तुमच्या जगण्यानं निराश झालेला व्यक्ती प्रभूकडे आला पाहिजे. पौल निराश झाला नाही, त्यानं ख्रिस्ताला पाहिलं. तुम्ही असं बोला की तुमच्या द्वारे जो व्यक्ती निराश आहे, हताश आहे, त्याच्यामध्ये जगण्याची एक ऊर्जा निर्माण झाली पाहिजे. याला म्हटलं ज्ञानमय वाणी. ते तेज कसं काय बाहेर पडलं? मोशे डोंगरावरून येताना ते तेज बाहेर पडलं. कंपॅरेटिव्हली बघा, येशू आणि मोशे 2च व्यक्तीच्या चेहऱ्यावरून तेज बाहेर पडलं. एक मोशे, दुसरा एलिया, येशू. आणि दोघांमध्ये साम्य आहे बरं का, दोघांमध्ये साम्य आहे, दोघांमध्ये पण साम्य आहे. येशू म्हटला हा प्याला टळू दे, मोशे पण तेच म्हटला. कुठं म्हटला? आठवा तुम्ही, डोंगरावरती येशूनं त्याला दर्शन दिलं, त्याला म्हटलं माझ्या लोकांची सुटका करण्यासाठी मी तुला पाठवत आहे.
त्यांनी काय डायलॉग मारला? मी नको माझा भाऊ, म्हणजे होईल तर हा प्याला मला नको. का तर त्यांनी बघितलं किती दुःख भोगावं लागतं. तरी देव त्याला म्हटलं नाही, मीच तुला पाठवणार आहे. तसं येशूला त्याने म्हटलं. आता दुसरी गोष्ट, प्रभू येशू ख्रिस्त जसं या पृथ्वी तलावरती आला, त्याच्या चेहऱ्यावरून तेज, मोशेच्या चेहऱ्यावरून तेज, ज्ञानमय वाणी मुखात येशूच्या, ज्ञानमय वाणी मुखात मोशेच्या. बघा दोघांमध्ये किती साम्य आहे. आणि कसं ते ज्ञान तुमच्याकडे येतं. क्रुसावरती असताना प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, हे बाप्पा यांना क्षमा कर, कारण हे काय करतात ते त्यांना कळत नाही. येशू बोलला बरं का. आता त्याचा परिणाम काय झाला माहिती का? जेव्हा स्तेफनाला दगडमार करण्यात आली, स्तेफन सेम बोलला, हे पाप यांच्या माथी ज्ञानमय वाणी. हे मोलवान रत्न आहे. हे मोलवान रत्न ज्ञान येशूकडे होतं, म्हणून ते स्तेफनाकडे आलं. म्हणून स्तेफनाचं बोलणं ऐकून स्तेफनाने काय केलं? या बोलण्याच्या द्वारे शौलाचा पौल झाला, म्हणून त्याला मोलवान रत्न म्हटलेलं आहे. तुमचं बोलणं एका कठीण व्यक्तीला बदलण्याचं काम करतं. हिराही हिरे को काटता है, हिराही हिरे को काटता है. हिऱ्याशिवाय दुसरं कोणी तुमच्याकडे जर ज्ञान असेल ना, किती कठीण हृदयाचा मनुष्य असेल, प्रभू त्याला बदलण्यासाठी समर्थ आहे. कारण ही ज्ञानमय वाणीची ताकद आहे. ते रत्न आहे, ते मोलवान रत्न आहे. एक व्यक्तीचं परिवर्तन तुमच्या. आता तुम्ही मोशे आणि येशू त्या दोघांचं कंपॅरिझन, साम्य मी तुम्हाला सांगत आहे. कसं काय साम्य आहे? येशू म्हणतो, हे बाप्पा यांना क्षमा कर. आता इकडं मोशेला त्या मिरियमने आणि अरोनानं नावं ठेवली. आता प्रभूनं काय केलं? त्यांना कोडानं भरून टाकलं. त्यास मोशे काय म्हणतो? यांना क्षमा कर. ऐका नाही, दोघं सेम. म्हणून त्या दोघांच्या चेहऱ्यातनं तेज बाहेर पडलं, किरण बाहेर पडली. लक्षात ठेवा, ज्याच्याकडं ज्ञानमय वाणी असती ना, त्याच्याकडं क्षमा असती. क्षमा हे सगळ्यात मोलवान रत्न आहे. ज्ञान असणाऱ्या व्यक्तीच्या मुखातनं क्षमा बाहेर पडती, सगळ्यांच्या मुखातनं बाहेर पडत नाही. ज्याच्याकडे ज्ञान आहे तोच क्षमा करू शकतो. समजतंय का? सगळेच नाही क्षमा करू शकत, सगळेच नाही प्रेम करू शकत, सगळ्यांच्या चेहऱ्यावरनं किरण नाही बाहेर पडू शकत. क्षमेचं अंतःकरण पाहिजे, विशाल अंतःकरण पाहिजे. म्हणून ज्ञान ते ज्ञान वरून येतं. अजून एक मुद्दा त्याच्यामध्ये तुम्हाला सांगेल. मोशेच्या चेहऱ्यावरती तेज आलं आणि येशूच्या चेहऱ्यावरती तेज आलं. मुद्दा काय आमचा? उपदेशक 8:1 परत वाचा. ज्ञानी पुरुषा समान, ज्ञानी पुरुषा समान कोण आहे? कोण आहे? कोणत्याही गोष्टीचा उलगडा करण्याचे, कोणत्याही गोष्टीचा उलगडा करण्याचं कोणाला समजते? कोणाला समजतं? ज्ञान मनुष्याचे मुख, ज्ञान मनुष्याचं मुख तेजस्वी करीते. या ज्ञानाचं वैशिष्ट्य काय? सगळे प्रॉब्लेम ज्ञान एंड करून टाकतं. सगळ्याचा उलगडा होतो बरं का. कोणत्या गोष्टीचा उलगडा होत नाही असं नाही. जे वरचं ज्ञान आहे ते गुप्त नसतं, त्याच्याकडं सोल्युशन असतं, त्याच्याकडं निर्णय क्षमता असती, उलगडा करण्याची ताकद असती. पण हे जे ज्ञान तेजस्वी बनतं, हे ज्ञान तुम्हाला खाली कधी मिळत नाही बरं का. येशूचा चेहरा कुठं तेजस्वी बनला? डोंगरावर. मोशे कुठं तेजस्वी बनला? म्हणजे ज्ञान मिळवण्यासाठी कुठं जावं लागतं? डोंगरावर. म्हणजे तुम्हाला पण कुठं जावं लागेल? डोंगरावरती जायचं तर असंच जाता येतं का? डोंगरावरती जाताना त्या ठिकाणामध्ये अब्रामानं ज्याप्रमाणे इसाक घेतला, इसाक म्हणजे तुम्हाला प्रिय, तुमची आवडती, तुमची एकुलती एक गोष्ट, जी गोष्ट तुम्हाला डोंगरावरती अर्पण करायची. डोंगरावरती जाणं म्हणजे देवाची इच्छा पूर्ण करणं. कारण प्रभू येशू ख्रिस्त डोंगरावरती म्हणतो, माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे. डोंगरावरती जाणं म्हणजे तुमच्या इच्छा खाली टाकणं आणि देवाची इच्छा पूर्ण करणं. म्हणजे ज्ञान तुम्हाला वर घेऊन जातं. वर जाणाऱ्या लोकांचं वैशिष्ट्य काय? वर जाणारे लोक स्वतःच्या इच्छेप्रमाणे जीवन जगत नाही, ते देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगतात. वर जाणारे लोक. तिथं तुमच्या भावनेला, तुमच्या मताला, तुमच्या अस्तित्वाला शून्य किंमत असते.
जेव्हा तुम्ही अस्तित्वासाठी लढता, संघर्ष करता, तुमच्या भावना तुम्ही कंट्रोल करत नाही, तुमच्या इच्छा तुम्ही कंट्रोल करत नाही. एक व्यक्ती ख्रिस्तामध्ये आल्यावर त्यांनी भावना शून्य जगावं मानवी व्यवहारात, आणि देवाच्या बाबतीमध्ये त्यानं भावनायुक्त जीवन जगायला पाहिजे. मानवी व्यवहारामध्ये भावना शून्य म्हणजे काय? उपाशी राहिलं तरी दुःख नाही, कर्जबाजारी असला तरी दुःख नाही, आजारी असला तरी भावना शून्य, नाकारला गेला तरी भावना शून्य, अपमानित झाला तरी भावना शून्य, कमी आहे तरी भावना शून्य, जास्त आहे तरी भावना शून्य. हो, जास्त आहे म्हणून पण तू हुरळत नाही, हवेत नाही उडत. कमी आहे म्हणून दुःखी होत नाही. लाचार पीडित झाला म्हणून त्यानं रडगाणं करत बसला नाही, भावना शून्य आहे. असं जीवन जगावं लागतं, भावना शून्य. ते वरचं जीवन आहे, ते देवाची इच्छा आहे. प्रभूची इच्छा जशी होती की तू म्हणतो तू दुःख भोगावं. प्रभूची इच्छा काय? अपमानात पेरलं जावं, गौरवात उठवलं जावं. अपमानित जीवन कधी कधी तेही तुमच्या वाटेला येतं. असंच ज्ञान मिळत नाही हो तुम्हाला. खूप अपमान सहन करावा लागतो, खूप त्रास सहन करावा लागतो, खूप लाथाडलं जाणं असतं, खूप नाकारलं जाणं असतं. येशू ख्रिस्ताला एवढं ज्ञान उगीच मिळालं नाही, शलमोनाला एवढं ज्ञान उगीच मिळालं नाही. शलमोन जो आहे तो देवाजवळ राखून राहिला, प्रभूकडे त्यानं मागितलं. तुम्हाला पण देवाकडे मागावं लागणार आहे. वर जा, खालचं जीवन जगू नका. खालचं जीवन जगणारे लोक त्यांची चेहरे कधी तेजस्वी दिसणार नाही. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याचा चेहरा, असं म्हटलं की तो तेजस्वी, ज्ञानाच्या चेहऱ्यावरती तेज असतं. ज्याच्याकडे ज्ञान आहे तो दुसऱ्याचा चेहरा कधी काळवंडू देत नाही. म्हणजे काय हो? ज्याच्याकडे बॅटरी आहे, तुम्ही दुसऱ्याच्या तोंडावर मारली तर प्रकाश पडतो का नाही? पडतो का नाही? पडतो का नाही? पडतो. तुमच्याकडे ज्ञान आहे, तुमच्या समोर असणारी व्यक्ती तुम्ही बोललेल्या शब्दानं जर काळवंडून गेली म्हणजे तुमच्याकडं ज्ञान नाही. एका सोप्या शब्दामध्ये, ज्ञान मनुष्याचा चेहरा. असं लिहिलं, मोशेच्या चेहऱ्याकडे ते पाहिल्यावर त्यांचे डोळे दिपले. बोलणं एवढं भारी असलं पाहिजे की ऐकणाऱ्या व्यक्तीला दुसरं काहीच दिसलं नाही पाहिजे, त्याला फक्त प्रभू दिसला पाहिजे. ते ज्ञान आहे. ज्ञान मनुष्याचा चेहरा तेजस्वी करतात. तिसरी गोष्ट वाचूया, नीतिसूत्राचं पुस्तक 10वा अध्याय 31 वचन. धार्मिकांच्या मुखावाटे ज्ञान निघते, पण उन्मत्त जीवा छाटली जाईल. धार्मिकाच्या मुखावाटे ज्ञान निघते, पण उन्मत्त जीवा छाटली जाईल. इतकं सुंदर. आता ज्ञान मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे? मी आपल्या उपदेशाचं टायटल काय? मोलवान रत्नाचा शोध. आता बघा, पहिली गोष्ट आम्ही पाहिली, ज्ञान मिळवण्यासाठी तुम्हाला गुडघ्यावरती यावं लागेल. शलमोनानं भरून ज्ञान मिळवलं, देवानं त्याला ज्ञान दिलं. दुसरी गोष्ट आम्ही पाहिलं, ज्ञान मनुष्याचं मुख तेजस्वी बनवतं. हे तेज मिळवण्यासाठी डोंगरावरती जावं लागतं, प्रार्थना करावी लागते, खालचं सगळं खाली सोडावं लागतं, वर जावं लागतं. तिसरी गोष्ट, या ज्ञानाचा शोध घेताना तुम्हाला धार्मिक बनावं लागतं. धार्मिकाच्या मुखामध्ये काय असतं? वाचा, परत वाचा. धार्मिकाच्या मुखावाटे ज्ञान निघते. काय निघतं? ज्ञान निघते. तुम्ही धार्मिक बनल्याशिवाय ज्ञान निघणार नाही मुखातनं. आणि धार्मिक बनताना कशा पद्धतीने तुमच्या मुखातनं, हे तुम्हाला ऐकताना काहीच कळत नाही. मलाही काही कळत नव्हतं. जेव्हा मी याचा अभ्यास करायला लागलो, ते बसलो, एक वचन मला सापडलं, मोलवान रत्नाचा शोध. ते ज्ञानमय वाणी मोलवान रत्न आहे, ते मी वाचत असताना, त्याच्यामध्ये जात असताना मला कुठलीच लिंक लागत नव्हती. कसं काय हे मोलवान रत्न आहे? मी विचारत होतो, देवा हे तू म्हणतोयस, पण मला कळत नाही हे नेमकं काय आहे. पवित्र आत्मा मला एक एक ठिकाणात घेऊन चालला. पण तो ज्ञानमय वाणी जे धार्मिकाच्या मुखातनं ज्ञान निघतं. आता ज्ञान नेमकं काय हो?
मी समजा इथं बोललो तुम्हाला, मला आता महिमाशी बोलताना ती म्हटले की एका ठिकाणात आम्ही चर्चला गेलो आणि बरेच लोक होते तिथं, सगळं हॉल भरलेला होता. मग ते पास्टर आले, सूट बुटातले टायबदले ते पास्टर आले. तिचं नवरा ते म्हटलं की दोघं ते पाळक बोलायला लागल्यावरती सगळं कॉर्पोरेट सारखं बोलत होते. पैसा कसा मिळवायचा, पैसा कसा घालवायचा, कसा इकडून तिकडून, म्हणजे जसं काय ते बोलत होते फक्त पैसा कसा मिळवावा. ते म्हणजे बसून बसून आम्हाला कंटाळा आला की काय आपण देवाचं वचन ऐकत सोडून काय ऐकत बसलो. 10 मिनिटात मी निघून आले. आता बघा, बोलणारा व्यक्ती पण आहे, बरं तो पण ज्ञान सांगतोयस, तो काय असं नाही. ते म्हटले वचनातनं सांगितलं त्यांनी, बाहेरचं नाही सांगितलं, पण ते पण ज्ञान आहे. मग खरं ज्ञान कोणतं? पैसा मिळवणे खरं ज्ञान नाही हो. पैसा मिळवण्यासाठी ज्ञान लागतच नाही. एक फोन करायचा आणि त्यांचा OTP मागायचा, आलं खातं खाली, पैसा आला तुमच्या खात्यावरती. एक फोन करायचा आणि सांगायचं जमीन खोदताना आम्हाला नाणी सापडलेत, दागिने सापडलेत, कमी किमतीत विकायची. इथं ऑलरेडी लोकांना सोन्याचं एवढं येडे, ते खरं आहे का खोटं आहे ते बी बघत नाही, जाते पैसे घेऊन आणि बडवायचं आणि पैसे काढून घ्यायचे. सोपं आहे सगळं. यानं हे ज्ञान नाही. मग ज्ञान कोणतं माहिती का? ते जे ज्ञान तुम्हाला जिवंत राहण्यासाठी प्रेरित करतं ते खरं ज्ञान आहे. जे तुम्हाला जगवतं, जे तुम्हाला मरू देत नाही, जे तुम्हाला रिस्टोर करतं, जे तुम्हाला पुनर्बांधणी करतं, उभं करतं, पडू देत नाही, जे ज्ञान तुम्हाला देवाच्या जवळ घेऊन जातं, जे ज्ञान तुम्हाला जगण्याची प्रेरणा देतं, ते ज्ञान आहे. मग हे ज्ञान कसं काय येणार आहे? त्याच्यासाठी धार्मिक बनावं लागणार आहे. धार्मिक बनल्याशिवाय तुम्हाला ते ज्ञान येणार नाही. पण धार्मिक पण कसं बनायचं? येशू सारखं धार्मिक. पहा, तुम्हाला याचा अभ्यास करताना तुमच्या लक्षात येईल. बघा, प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वी तलावर आला आणि आल्यानंतर त्यानं लोकांना इतकं भारी भारी वचन सांगायला सुरुवात केली की बरेच लोक येशूकडे यायला लागलेत. आता पूर्वी जे लोक ज्ञान सांगत होते त्या लोकांना मोठा प्रश्न निर्माण झाला. आम्ही प्रार्थना करतो, आमच्या प्रार्थनेला कोणी येईना, आणि येशूच्या प्रार्थनेला हजारोंची गर्दी. बघा बरं का, तुम्ही शास्त्र तुम्ही अभ्यासलं तर तुम्हाला कळेल. शेवटी शास्त्री पुरुषी पण त्याच्याकडे प्रार्थनेला येत होते, पण प्रार्थनेला येताना त्यांच्या डोक्यामध्ये एकच गोष्ट होती, याला कुठंतरी शब्दामध्ये पकडावं. आता त्यांच्याकडे पण ज्ञान आहे, येशूकडे पण ज्ञान आहे, आणि येशूकडचं ज्ञान मग ते विचारत होते, शब्बात दिवशी आपल्या बैलाला का शब्बात दिवशी जेवण काहीतरी म्हटलं की बैलाला खड्ड्यातनं काढणं योग्य, कामकाज करणं योग्य का? मग येशू म्हणतो नाही का, शब्बात दिवशी बैल जर खड्ड्यात पडलं तर त्याला तो काढणार नाही का? मग त्यांचं पण ज्ञान आहे, त्यांच्याकडे पण ज्ञान आहे. या दोन ज्ञानामध्ये संघर्ष आहे. दोघंही धार्मिक आहे. येशू पण धार्मिक आहे, शास्त्री पुरुषी पण धार्मिक आहे. बायबल तर सांगतं धार्मिकाच्या मुखावाटे ज्ञान निघतं, धार्मिकाच्या मुखावाटे ज्ञान निघतं. बघा, येशू ख्रिस्त शिमोन त्याला आपल्या घरी जेवायला बोलवतो. बोलवलं, गेला. जकातदार पुरुषी सगळ्याला घेऊन गेला येशू तिथं. जकातदारला बोलवलं, पापी लोकांना बोलवलं आणि शिमोनाच्या घरामध्ये जेवायला बसला. आता काय झालं माहिती का, शिमोनाच्या घरात तो जेवायला बसल्याबरोबर ज्या स्त्रीला येशूनं क्षमा केली होती, तिच्या जीवनाची पुनर्बांधणी केली होती, रिस्टॉरेशन केलं होतं, ती मरिया तिथं आली. मरियानं अलाबस्तर कुपी आणली, येशूच्या चरणाजवळ फोडली. आता फोडल्याबरोबर यांच्याकडे ज्ञान होतं. कोणतं ज्ञान? संदेश त्याला आतमध्ये आत्मे ओळखण्याचं दान आहे. संदेष्टाची ओळखच काय होतं माहिती का? संदेष्टा देवाच्या नियमाप्रमाणे असं लिहिलं, विश्वासणारे प्राणघातक पदार्थ पिले तर. संदेष्टाची जी ताकद होती, त्याला तुम्ही विष दिलं ना तर संदेष्टामध्ये ते विष पेलवण्याची ताकद आहे. म्हणजे संदेष्टा जर विष पिला तरी सुद्धा संदेष्टा जिवंत राहू शकत होता. त्या बेसवरती येशू म्हटला, विश्वासणारे प्राणघातक पदार्थ पिले तरी त्याला बाधणार नाही. अजून तुम्हाला शास्त्रातनं उदाहरण देतो की जेव्हा
अलिशाचे शिष्य रानामध्ये गेले आणि शाकभाजी तोडून आणताना त्यांनी कडू इंद्रिय आणली आणि बघितलं त्यामध्ये याच्यात मरण आहे, विष आहे याच्यामध्ये. मग अलिशानं त्यातलं विष काढलं, कारण तो संदेष्ट आहे, संदेष्टाची ती ताकद आहे. आता इकडं त्या असणाऱ्या शास्त्री पुरुषांनी याचं संदेष्टपण खोटं ठरवण्यासाठी ते काय म्हणतात माहिती का, ज्या बाईनं त्याला हात लावला ती कोण आहे हे जर त्याला कळलं असतं तर त्याने तिला हात लावू दिला नसता. म्हणजे काय, तू संदेष्ट नाही, त्यांच्याकडे ज्ञान आहे, पण त्या ज्ञानाचा उपयोग त्यांनी कशासाठी केला, या ज्ञानाचा उपयोग त्यानं त्या स्त्रीला पापी ठरवण्यासाठी आणि येशूला दोषी ठरवण्यासाठी उपयोग केला. ऐका, आता प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो बघा, धार्मिकाच्या मुखावाटे ज्ञान. आता येशूच्या मुखावाटे कसं ज्ञान निघालं. मग येशू म्हणतो एका माणसाला 1,00,000 रुपये दिले आणि त्याला सांगितलं की ते सावकाराने दिले, त्याने ते फेडले नाही आणि फेडले नाही, मग त्यांनी त्याला टाकलं बंदीशाळेमध्ये, गळावाया केला आणि मग तो आला, त्याला सोडलं. तर तो एकाला 1,00,000 रुपयाचं देणं माफ केलं, एकाला 1,000 रुपयाचं देणं माफ केलं. तर कोण जास्त त्या मालकावरती प्रेम करेल. तो म्हटला 1,00,000 रुपये माफ केले तो करणार ना, 1,00,000 रुपये सोडले. मग येशू म्हणतो तसं. आता ज्ञान कसं आहे, धार्मिकाच्या मुखातनं ज्ञान निघतं. तर तसंच रे, तुम्ही कमी पाप केलं, हिने जास्त पाप केलं म्हणून तिला मी क्षमा करतो, तुम्ही तिच्या क्षमेच्या आड का येता, हे धार्मिकाच्या मुखातलं ज्ञान आहे. ज्ञानाची ताकद आहे. जेव्हा ज्ञान निघतं त्यावेळेस तो व्यक्ती, जसं आम्ही पाहतो शास्त्री पुरुषी चांगले होते, निर्दोष जीवन जगण्याचा प्रयत्न करत होते, पण ते कोणाला वाचू शकत नव्हते ना. येते का लक्षात. तुम्ही किती छान जीवन जगता याच्यापेक्षा तुम्ही किती लोकांना वाचवता हे ज्ञान आहे. तुमच्या धार्मिकतेने तुम्ही वाचाल, पण तुमच्या मुखातल्या ज्ञानानं तुम्ही अनेक मरियेसारख्या लोकांना वाचवाल. म्हणून धार्मिक बनणं गरजेचं आहे. येशूला क्रुसावरती का दिलं, तो धार्मिक होता म्हणून. बरं, दिलं कुणी क्रुसावरती, धार्मिक लोकांनीच त्याला क्रुसावरती दिलं. का, तर ज्ञानामधला फरक आहे. धार्मिकाच्या मुखातल्या ज्ञानासंबंधाने मी बोलत आहे. शास्त्री पुरुषांच्या मुखातलं ज्ञान होतं ते पुस्तकी ज्ञान, बायबलचं ज्ञान होतं. आणि हे ज्ञान काय करत होतं माहिती का, व्यभिचारी स्त्री व्यभिचार करताना सापडली तर ते म्हणतात दगडाने मारावं, हे ज्ञान आहे. कोणतं ज्ञान, देवाच्या वचनात लिहिलं असं करायला पाहिजे. कधी कधी आम्ही असंच करतो ना, काही वचनं घेऊन कोणावरती दोषारोप करून कोणाला तरी पॉइंट आउट करून आम्ही त्यांना घायल करण्याचा प्रयत्न करतो. हे ज्ञान वरचं ज्ञान नाहीये. मग दैवी ज्ञान काय आहे, दैवी ज्ञान याच्या पलीकडचं ज्ञान आहे. या ज्ञानामध्ये तुम्ही कोणाला तरी वाचवता, या ज्ञानामध्ये कोणातरी व्यक्तीचं जीवन तुम्ही नीट करता, कोणातरी व्यक्तीला जगण्याची प्रेरणा देता. जसं प्रभू येशू ख्रिस्त चोराला क्रुसावरती असताना म्हणतो की तू आज माझ्यावर सुखलोकात असशील. आता विचार करा, तिथं तर तो चोर जायलाच नाही पाहिजे स्वर्गामध्ये. हो, काय चान्स आहेत त्याला, कसं काय त्याला सुखलोकामध्ये घेऊन जातो येशू. तो तर डिप्रेस, तो तर निराश आहे. चोराला माहिती आता क्रुसावरती माझं मरण आहे, पण त्यानं डेअरिंग केली. म्हटलं तू देवाचा पुत्र आहेस, माझा विश्वास आहे, तू राजाधिकारणीशील, त्यास माझी आठवण कर. ज्ञान त्याला सांगतं आज तू माझ्यावर सुखलोकात असशील. त्याला धार्मिकता म्हटलेलं आहे. धार्मिकता म्हणजे नेमकं काय, दोष देणं म्हणजे धार्मिकता नाही. धार्मिकता म्हणजे क्षमेचा जरा बाहेर पडणं. मला एक शब्द मी ऐकला मगाशी, कोण बोललं माहित नाही, पण त्याच्यामध्ये असं म्हटलं, वाहणारा झरा. धार्मिकता म्हणजे काय माहिती का, वाहणाऱ्या झऱ्यासारखी असती धार्मिकता. ती सतत वाहत राहते. धार्मिकता म्हणजे सतत वाहत राहणं. धार्मिकता डबकं नसतं की ज्या डबक्यामध्ये आम्ही वर्षानुवर्ष पडलो तोच अनुभव. ती झऱ्यासारखी धार्मिकता, ज्ञानाची वाणी झऱ्यासारखी असली पाहिजे. मग धार्मिक बनण्यासाठी तुम्हाला काय जे लोक धार्मिक बनतात ते मौल्यवान रत्न आहेत, ज्यांच्या मुखातनं ज्ञान बाहेर पडतं. मुखातनं ज्ञान बाहेर पडू द्या, कोणाला मरू देऊ नका. काय बोलतो लक्षात घ्या, कोणाला माघारी जाऊ देऊ नका. शास्त्र काय सांगतं, देवानं जगावर एवढी प्रीती केली, योहान 3:16,
देवानं सगळं वचन म्हणा बरं. एकुलता एक पुत्र दिला यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये. त्याचा नाश होऊ नये. म्हणजे देवानं प्रीती संबंधानं स्पष्ट सांगितलं, प्रीती करणाऱ्या प्रत्येकाचा नाशच नाही झाला पाहिजे. चोरानं विश्वास ठेवला त्याचा नाश नाही होऊ दिला, मरियेनं विश्वास ठेवला तिचा नाश नाही होऊ दिला, जक्कयानं विश्वास ठेवला त्याचा नाश नाही होऊ दिला. नाश नाही होऊ देत देव. धार्मिक म्हणजे काय? नाशापासून लोकांची सुटका. आता ज्ञानमय वाणी म्हणजे धार्मिकाच्या मुखातनं निघणारी वाणी. आता धार्मिकाच्या मुखातली वाणी कोणती? नाश न होऊ देणं ही त्याची वाणी आहे. नाश नाही होऊ द्यायचं. कोणी व्यक्तीचा नाश नाही व्हायला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीनं देवाच्या राज्यामध्ये त्याला आणण्यासाठी मेहनत घेतली पाहिजे. मग तुम्ही धार्मिक आहात, मग तुमच्याकडे ज्ञानमय वाणी आहे. शास्त्री पुरुषांकडे ज्ञान होतं, पण यांचं ज्ञान लोकांना मारण्यासाठी, यांचा ज्ञानाचा उपयोग लोकांना नरकात टाकण्यासाठी, यांच्या ज्ञानाचा उपयोग देवाच्या राज्याला खाली करणं आणि नरक भरणं. हाच प्रश्न आहे. जर तुमच्याकडे देवाच्या वाचनाचं ज्ञान आहे तर तुम्ही प्रत्येक व्यक्तीसाठी त्याच्याशी बोलताना तुम्हाला याच पद्धतीने बोलावं लागेल की तुझा प्रवेश स्वर्गाच्या राज्यामध्ये होणार आहे. आता ऐका, याचा अर्थ पाप करून नाही होणार बरं का. पाप तर दाखवावं लागणार, चुका तर दाखवावं लागणार. पण ते चुका दाखवत असताना प्रभू येशू ख्रिस्त इतकं सुंदर त्याने बोललो नाही का. पकडून आणल्यावर त्याला विचारलं, तुला कोणी दगड नाही मारला का? सगळं डिस्कशन त्याच्यासमोर झालं. ज्यांनी पहिला दगड त्यांनी मारायचं ज्यांनी अजूनपर्यंत पाप केलं नाही. मग तसं म्हटल्यावर ते दगड टाकला खाली, निघून गेले, सगळे निघून गेले. आता येशू तिला काय बोलतो बघा, तुला कोणीच दगड नाही मारला का? ती म्हटली नाही, खाली मान घालून थांबली. तो म्हटलं जा मी तुला क्षमा करतो. त्याला दगड मारण्याचा पूर्ण अधिकार होता, शासन करण्याचा अधिकार पूर्ण होता. कारण येशू बोलला पहिला दगड त्याने मारायचा ज्याने अजूनपर्यंत, आणि बायबल सांगतं की त्याच्या मुखामध्ये कधी पाप आढळलं नाही, तो निर्दोष होता. मग तो दगड मारण्याच्या ऐवजी एक वाक्य बोलला, जा मीही तुला क्षमा करतो, इथून पुढं हे ज्ञान आहे. दगड तर मारला नाही, पण वाक्य काय बोलला, इथून पुढं हीच गोष्ट आहे. ज्ञान म्हणजे काय माहिती का? लोकांना इथून पुढं पाप न करण्यासाठी दिलेली संधी आणि ख्रिस्ताकडं वळणं आणि त्याचं ट्रान्सफॉर्मेशन होणं, याला ज्ञान म्हटलेलं आहे. ट्रान्सफॉर्मेशन फार महत्वाचं आहे. हे ट्रान्सफॉर्मेशन जेव्हा होतं ना, लक्षात ठेवा, पाप प्रत्येकाच्या जीवनामध्ये घडतच असतं. घडत नाही असं म्हणणारा व्यक्ती सगळ्यात मोठा लबाड. सगळ्यात लबाड कोण माहिती का? जो म्हणतो मी पाप करत नाही, तो सगळ्यात मोठा लबाड. आणि त्याच्यावरती सैतान वर्चस्व गाजवतो. कोणावरती गाजवतो? दोन व्यक्तीवरती. नीट ऐका, दोन व्यक्ती. एक जो म्हणतो मी पाप करत नाही त्या व्यक्तीवर सैतान वर्चस्व गाजवतो. दुसरा कोण माहिती का? तो पापी म्हणणाऱ्या व्यक्तीवर देव सैतान वर्चस्व. म्हणजे काय? एकदा म्हणतो मी पापी, मी पाप करत नाही, पण तो पाप करतो. कसं काय ते तुम्हाला सांगतो. येशू त्यांना म्हटला पहिला दगड त्यांनी मारायचा ज्याने अजूनपर्यंत, यांच्या हातात दगड काय होता ते काय म्हणतो, ते ती पापी आहे. म्हणजे त्यांच्या मनात काय, ती पापी आहे. पण येशू म्हटला दगड मारता तर पाप नाही केलं त्यांनी, मग का नाही दगड मारला? म्हणजे तुम्ही पापी होता ना, तुम्ही पापी होता ना, म्हणून त्या दगड नाही मारला ना. म्हणजे दोन व्यक्तीवरती सैतान वर्चस्व गाजवतो. जो व्यक्ती म्हणतो मी पापी नाही, पण ती व्यक्ती पापी आहे, तो भाऊ पापी, ती बहीण पापी, असं म्हणणाऱ्या लोकांवरती सैतान वर्चस्व गाजवतो. मग दावीद काय म्हणतो आणि पौल काय म्हणतो? दावीद म्हणतो माझं पाप, आणि पौल काय म्हणतो? जगातला. हे धार्मिकता, याला ज्ञानमय वाणी म्हटलेलं आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला प्रेझेंट करायला जाता तेव्हा तुमच्या मुखातनं ज्ञान निघत नाही, पण जेव्हा तुम्ही देवाच्या वचनानुसार एकेकाला जीवन द्यायला सांगता, तेव्हा तुम्ही ज्ञान प्रगट करत असता.
तिसरी गोष्ट वाचू, चौथी गोष्ट वाचूया. नीतिस्तुताचं पुस्तक 9वा अध्याय 1 वचन. हां ज्ञानाने आपले घर बांधिले, हां त्याने आपले 7 खांब तयार केले आहेत. ज्ञानानं आपले घर बांधिले आहे, आपलं घर बांधिले आहे, बांधिलं आहे, त्याने त्यानं आपले 7 खांब तयार केले पहा, आहेत. आता काय टायटल आहे आपल्या संदेशाचं? मोलवान रत्नाचा. आणि मोलवान रत्न कोणतं आहे? ज्ञानमय. आता ज्ञान काय म्हटलं? ज्ञान म्हणजे नेमकं काय? परत वाचा. ज्ञानाने आपले घर बांधिले आहे. मोलवान वाणी काय करते हो? ज्ञानमय वाणी काय करते? म्हणजे ज्याच्याकडे ज्ञान आहे ते पहिले काय करतात? बिल्डिंग नाही बरं का. तुम्ही म्हणाल नाही घर बांधायचं म्हणजे चला कुठंतरी एक नवीन घर, त्या घरासंबंधानं बोलत नाही. मग कुठलं घर आहे? हिचक्याला परमेश्वर म्हणतो तू आपल्या घराची, म्हणजे काय त्याचं म्हटलं का नाही भूकंप येणार आहे आणि तुझं घर पडणार आहे. तो म्हणतो तू तुझं घर तू स्वतः आहे, तुला तुझ्या घराची निर्माणिरो करायची. आता ज्ञान आपलं घर बांधतो. नीट आहे का? वाणी, मुखातनं निघणारी वाणी. तुम्ही स्वतः घर आहे, तुझं शरीर आहे जिवंत देवाचं मंदिर, म्हणजे देवाचं घर आहे. मंदिर म्हणजे देवाचं घर, तुम्ही घर आहात. 2 गोष्टी ध्यानात घ्या. एक तर तुम्हाला स्वतःला बांधायचंय वाणीनं. कसं स्वतःला बांधणार आहात? नीट आहे का? स्वतःला बांधायचंय. तुम्ही स्वतःला बांधणार आहात. कसं बांधणार आहात? तुम्ही बांधताना म्हणे पूर्वी मी पापी होतो, आता येशूच्या रक्ताने मी नीतिमान. तुम्ही बांधणी करायला लागल्या स्वतःची. मुखातनं वाणी, मोलवान रत्न. मी पापी, तू पापी, अचानक त्याचं पडणार, तुमचं पडणार. कधी कधी सैतान येऊन तुमच्या कानामध्ये तुम्हाला सांगतो तू पापी आहेस, तू निष्क्रिय आहेस, तू उपयोगाचा नाही, तुझ्याकडे ज्ञान नाही, तू चांगला नाही, तू या जगामध्ये राहण्यासाठी योग्य नाही. तो तुम्हाला पाडण्याचा प्रयत्न करतो. सैतानाचं काम तुम्हाला पाडणं. का सुसाईड करतात एखादी व्यक्ती? का निराश होती? का दारूच्या व्यसनाच्या अधीन तो जातो? का वाईट संगतीला जातो? उधळ्या पुत्र बापाचं घर सोडून सगळी संपत्ती उडवण्यासाठी कोण प्रेरित केलं त्याला? त्याचे मित्र. आम्हाला सुद्धा मित्र आहेत की आम्हाला देवाच्या संगतीपासून. ती वाणी उधळ्या पुत्राच्या कानावरती सारखी जात होती. लक्षात ठेव, उधळ्या पुत्र तो आपल्या मित्रांबरोबर जाऊन त्यांनी संपत्ती उधळली असं लिहिलंय. म्हणजे मित्र त्याच्याशी बोलत होते ना. कधी कधी काही शब्द मित्रांसारखे तुमच्या कानावर सतत पडत असतात आणि ते तुम्हाला डिस्ट्रॉय करतात. कोणते शब्द? तरुणपण आहे, देवाच्या सानिध्यातच उडवायचं का? मग जगायचं कधी? मग असंच करत राहिलं तर मग जगाची एन्जॉयमेंट कशी करता येईल? हे तुम्हाला डिस्ट्रॉय करण्याचं काम करतात, हे तुम्हाला नष्ट करण्याचं. पण ज्ञानमय वाणी तुमचं घर बांधण्याचं काम करत असते. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगू का? पडायचं नसेल घर. मला वाटतं त्याच्या आधी एक वचन वाचावं. मत्तई 7:24-27. मत्तई 7:24-27. हां, मत्तई 7वा अध्याय 24-27. जो प्रत्येक जण ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागतो, तो कोणा एका सुज्ञ मनुष्यासारखा आहे ठरेल. त्याने आपले घर. आता काय लिहिलं? सुरुवातच काय सांगितलं? जो कोणी वचने ऐकून त्याप्रमाणे वागतो तो कोणा एका सुज्ञ मनुष्यासारखा ठरेल. त्याने आपले घर खडकावर बांधले. आता घरासंबंधानं बोलतो आणि बांधायचं त्यावेळेस तो कसं काय केलं पाहिजे सुज्ञ ठरण्यासाठी? नाही, खडकावर घर बांधायचं. वचने ऐकून त्याप्रमाणे वागतो. बघा, म्हणजे तुम्हाला तुमचं घर बांधायचं म्हणजे काय करायचं? वचनाप्रमाणे तुम्हाला तुमचं जीवन बांधायचं. जो कोणी आपलं घर बांधतो तो माझं वचन ऐकून त्याप्रमाणे आचरण करतो. ज्ञानी कोण आहे? वचनाप्रमाणे. वचन ऐकल्यावर घर बांधाय. मुळात प्रॉब्लेम काय? आम्ही आमचं घर बांधायचं सोडून दुसऱ्याचंच घर बांधत बसतो. कळतंय का?
वचन घेतो आणि दुसऱ्याच्या तोंडावर मारतो. तुम्हाला बांधायचंय कुणाचं? म्हणजे देवाचं वचन तुम्ही प्रत्येक संदेश ऐकता, त्या संदेशाची वचनं घेऊन तुम्हाला तुमचं जीवन लागू करून तुम्हाला तुमचं बांधायचंय. कुठंही तट राहू नये, कुठंही फट राहू नये. ज्याच्यानं उद्ध्वस्त, म्हणून म्हटलं असा मनुष्य तो ज्ञानी आहे. कोण व्यक्ती? ज्यानं वचन ऐकलं आणि आपलं घर खडकावरती बांधलं. फार सुंदर आहे बरं का. वचन ऐकलं आणि त्यानं आपलं घर खडकावर बांध. म्हणजे कसं? तो खडक तर म्हणजे तुम्हाला घर बांधताना मी सूरजकडे बघून नाही घर बांधणार. आता मी म्हटलं नाही, सूरजपेक्षा मी जास्त धार्मिक आहे. सूरज नाही माझा खडक. माझा खडक कोण आहे? मला सूरज सारखं किंवा बाकीच्यांसारखं बनायचं नाही, सणीसारखं नाही मला बनायचं. मग कोणासारखं बनायचं? मला येशू. आता माझ्याकडे ज्ञान आहे काय? मला सैतान सांगतो, अरे सूरजपेक्षा तर तू धार्मिक आहे ना, तुला खडक तर येशू दिलंय. इस्रायल लोकांना रानामध्ये, आता हा संदेश अजून पुढे फार मोठा वळण घेईल. इकडे ज्यावेळेस मुद्द्याला तुम्ही याल तर तिथं असं लिहिलं, रानामध्ये इस्रायल लोक, त्यांना पाण्याचा शोष लागला, तहानेने व्याकुळ झाले, त्यास मोशेला भांडू लागले आणि मोशेला म्हटले आम्हाला रानामध्ये मरण्यासाठी तू आणलं का? तिथं असं लिहिलं, देवाला मोशेला देवाने सांगितलं खडकावरती काठी आपट आणि त्या काठीतनं पाणी निघेल आणि या लोकांना तृप्त कर. आणि करंतीकराच्या पत्रामध्ये लिहिलं की तो त्यांच्या मागे चालणारा खडक होता. जुन्या करारामध्ये तो त्यांच्या मागे चालत होता. का? कारण त्यावेळेस नेतृत्व कोणाच्या हातात दिलं होतं? मोशेच्या हातामध्ये. ज्ञानानं आपलं घर खडकावरती बांधलं, हे मी तुम्हाला सांगत आहे. जुन्या करारामध्ये मोशेचं नेतृत्व, पण मोशेचं नेतृत्व फेल आहे हो. दगडी पाट्या फोडल्या. तो म्हटला की खाली दगडी पाट्या घेऊन जा आणि माझ्या लोकांना त्या आज्ञा दे, आणि मोशेनं त्या दगडी पाट्या फोडल्या. नेतृत्व फेल. खडक मागे चालत होता. नव्या करारामध्ये येशू काय म्हणतो? जो कोणी माझा शिष्य पाहतो त्यांना आत्मनिग्रह करावा, मला अनुसरावे. म्हणजे माझ्या मागे. म्हणजे तो काय म्हणतो? पाठीमागे चालणाऱ्या तुमचं नेतृत्व आधी मोशे करत होता, पण तो चुकला, त्याने आज्ञा मोडल्या. आता नव्या करारामध्ये येशू एक आज्ञा देतो, जशी आपल्यावर, शेजाऱ्यावर, एकमेकावर प्रीती करा म्हणजे तुम्ही माझे. म्हणजे जुन्या करारामध्ये 10 आज्ञा, नव्या करारात 1 आज्ञा. आता तुम्हाला त्या खडकावरती घर बांधायचं, ते ज्ञान तुमच्याकडे घ्यायचं आणि मग तो म्हणतो देवानं जगावर एवढी प्रीती केली, आपला पुत्र क्रूसावरती दिला. आता नव्या करारातलं ज्ञान तुम्हाला सुद्धा एकमेकाच्या प्रीतीसाठी मरावं लागतं. ते अनुसरण आहे. सॅक्रिफाईस, त्याग. ज्ञान तुमच्याकडे असेल, ज्ञानमय वाणी तुम्हाला काय शिकवते? तुम्हाला ख्रिस्तासारखं बनायचंय. प्रत्येकानं स्वतःकडे पाहून म्हणायचं मी ख्रिस्तासारखा दिसतो का? हे रत्न आहे आणि तुम्हाला परिपूर्ण करतं. जो कोणी माझी वचनं ऐकतो आणि त्याप्रमाणे, परत नीट वाचा जोरात, यास्तव जो प्रत्येक जण कंसात टाकलं का कुणाला तरी गाळून? काय लिहिलं? प्रत्येक जण म्हणजे प्रत्येक म्हणजे प्रत्येकच. त्याला ऑप्शन आहे का दुसरं? मग त्या प्रत्येकात तुम्ही का नसता? तुम्ही का ब्रॅकेटमध्ये असता? तुम्ही का स्वतःला ऑप्शन ठेवता? मुळामध्ये धार्मिकता म्हणजे स्वतःला दुरुस्त करणं, स्वतःला बांधणं ज्ञानानं. कुठलं घर? नीतिसूत्र 9:1. ज्ञानाने आपले घर बांध. ज्ञानानं
आपले घर बांधले आहे. कुणी बांधलं? मग तुम्हाला बांधायचंय म्हणजे प्रत्येक वचन ऐकलं. आजचा उपदेश ऐकल्यावर तुम्ही घरी जाऊन काय म्हणायचं? अरे मला दुरुस्ती करायची, बांधायला सुरुवात केली. बऱ्याच वेळा एखादं वचन ऐकलं की ते घरी जाऊन आम्ही कधी कुणाच्या तरी तोंडावर फेकून मारतो, त्याच्यात आम्ही माहेर. आणि याच्यानं कोण तारण आहे? कोणाचं तारण होणार आहे? आणि मुळात हा प्रश्न आहे, घर तुम्हाला बांधायचं आहे. तुम्ही गौंडी आहे का दुसऱ्याचं घर बांधायला? फक्त गौंडी दुसऱ्याचं घर बांधतो. तुम्हाला तुमचं घर बांधायला पाहिजे. कधी येणार ते ज्ञान तुमच्याकडं? कधी तुम्ही तुमच्या घराची बांधणी करणार आहे? लक्षात ठेवा. बी सिरियस. गंभीर असं आपल्या जीवनाच्या बाबतीमध्ये रत्न होते, ज्ञान आहे ते तुमच्याकडं. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, तुमच्या जीवना संबंधानं बांधताना तुमच्यामध्ये कुठल्या गोष्टीची कमतरता असू नये याची खबरदारी घ्या. आईचं माझं रोज भांडण व्हायचं. कशासाठी माहिती का? ती म्हणायची की ती एवढ्या पायऱ्या तेवढ्या चढतो उतरतो, पाणी मारतो, सकाळी उठतो, वर जातो, खाली येतो, 45 पायऱ्या चढायच्या उतरायच्या, दिवसातनं 10 वेळा ते वर खाली करतो. मग ती बाकीचे लोक येतात, एकदा आले की ते दमून जातात. माणूस लावता येत नाही का तुझ्याकडे? पैसे नाहीत का? पेन्शन मधले माझ्या पैसे दे. मी म्हटलं तसं नाही. अगं माणूस पाणी मारायला गेला तरी मला त्याच्या मागे जावं लागेल का? तो प्रॉपर पाणी मारतो का नाही ते मला बघावं लागतं. आणि मी का करतो म्हटलं, ते मजबूत असलं पाहिजे ना, ते मजबूत असलं पाहिजे. पैसे नाहीत हा माझा प्रॉब्लेम नाही, पैसे आहेत माझ्याकडं, पण मला माहिती आहे ते मजबूत असलं पाहिजे. मी म्हटलं अरे ती म्हणते अरे आपल्याला इथं कायम राहायचं का? अगं जेवढं राहायचं तेवढं तर भक्कम असलं पाहिजे ना. राहायचं नाही म्हणून काय ते पडून घ्यायचं का अंगावरती? तिथं भक्कम तर राहिलं पाहिजे ना. मग पाणी मारावं लागतं. गेल्यावरती मी मिक्सचर बघतो, बरोबर आहे का? 10 लोकांना विचारतो हे बरोबर झालं का? याच्यात काय चुकीचं दिसतं का? का? तुम्हाला माहिती आहे मजबूती महत्वाची आहे. आम्ही आमच्या घराकडे का बघू नये? का आमच्या जीवनाकडे आम्ही बारकाईनं बघू नये? टिकावं, मजबूत राहावं, दमदार राहावं, त्याच्यामध्ये आम्हाला राहायचंय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, या घरामध्ये कोणी व्यक्ती नव्हे तर जिवंत देव राहणार आहे. का खूप बारकाईनं त्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. ज्ञानानं आपलं घर बांधलं, हे ज्ञानाचं वैशिष्ट्य घर बांधतं. अजून एक मुद्दा सांगून संपवतो. एक मुद्दा खालचा राहील तसाच पण राहू द्या. ज्ञानानं आपलं घर बांधलं. मौल्यवान रत्न त्याला म्हटलेले. ज्ञान हे मौल्यवान रत्न आहे. जेव्हा तुमच्या मुखातनं ज्ञान बाहेर निघेल तेव्हा कोणाचं तरी घर बांधलं जावं. ज्ञान घर बांधतं. कोणाचं तरी जीवन बांधलं जावं. कोणातरी व्यक्तीला सत्य कळावं. कोणातरी व्यक्तीला देवाची ओळख व्हावी. दुसरी गोष्ट, जिथं घर तुटण्याचा प्रसंग येतो, नीट ऐका, घर तुटण्याचा, कुटुंब तुटण्याचा प्रसंग येतो, वाद, संघर्ष, तेव्हा तुमच्या बोलण्यानं वाद निर्माण होण्याच्या ऐवजी तुमच्या बोलण्यानं वादाचं क्षालन व्हावं, वाद संपुष्टात यावा. लेकरांचं आईवडिलांशी मजबूतीचं नातं असावं, तसं तुम्ही बोललं पाहिजे. भावाचं भावाशी, बहिणीचं बहिणीशी, मुलीचं आईशी, मुलाचं आई बापाशी, सगळ्यांशी नाती मजबूत असली पाहिजे, तसं तुम्हाला बोलतात. हे ज्ञान आहे. कधी घर तुटण्याची भाषा करू नका कुठंच. देव जोडण्याचं काम करतो, ते जोडत राहा. एकमेकाशी जोडत राहा. जोडण्याचं, बांधण्याचं काम तो करत असतो. मंडळीमध्ये सुद्धा आम्हाला मंडळी बांधण्याचंच काम करावं लागतं. बांधायचं सगळं. काही गोष्टीनं, आमच्या वाक्यानं, आमच्या शब्दानं कधी कधी लोक तुटतात. आणि बायबल काय सांगतं? ज्ञानमय वाणी काय म्हटलेले? मौल्यवान. म्हणजे बोलताना तुम्ही काय बोललं पाहिजे? ज्ञान. आणि ज्ञान काय करतं? बांधतं. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, बांधण्याचं काम करा. कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणीतरी व्यक्ती देवाला बांधला जावा म्हणून म्हटलं. एक मनुष्य, त्या शिष्याने येशूने सांगितलं, चौकात जा, चौकात बांधलेलं गाढव सोडून माझ्याकडे आणा. बांधलंय सोडून आणा. का? ते गाढव तिथं नाही, मला बांधलं जावं.
इशूला त्यांनी बांधलं जावं. जाता जाता एकच गोष्ट सांगेल, ज्ञान घर बांधतं, ज्ञानमय वाणी घर बांधतं. तसं तुम्ही तुमचं बोलणं तुमच्या जीवनाला रिस्टोर करणारं असावं. म्हणजे काय, तुमचं भविष्य तुमच्या बोलण्यातनं घडलं जाणार आहे. मी काल प्रीचिंग करताना बोललो, लढण्यासंबंधानं बऱ्याच गोष्टी बोललो आणि शेवटी मला जाणवायला लागलं की आता मला बोलता येणार. आणि मी तिथं जाहीर केलं, मी डिक्लेअर केलं, मी लढणार आहे आणि मी माझ्या गाठीविरुद्ध लढणार आहे, माझ्या घशाविरुद्ध मी लढणार आहे आणि मी जिंकणार आहे, असं मी बोललो. आणि ते बोललो आणि चर्चमध्ये आलो. सकाळी आल्यावर मला असं जाणवायला लागलं की हे इथून हे सगळं माथा बिथा सगळं दुखायला लागलं आणि आता एक शब्द पण मुखातनं बाहेर पडणार नाही. आणि म्हटलं आता संदेश देताना मी विचार केला 11:15 संपवायचं, लय जास्तीत जास्त 12पर्यंत संपवायचं, का तर मला बोलता येणार नाही. पण त्याच्यानंतर मी बसल्या बसल्या विचार केला, हे बोलून मी का स्वतःला संपवणार आहे. मी म्हटलं नाही, प्रभू मला बोलण्यासाठी सहाय्य करणार आहे. मी बोललो, आता 12:35 झाले, अजून 1 तास मी बोलू शकतो का. तुम्ही घडवता हो तुम्हाला स्वतःला, तुम्ही घडवता स्वतःला, तुम्ही बोलता आणि तुम्ही घडवलं जाता. आता जाताना ज्ञानमय वाणी घेऊन जावा, जाताना बोलत जा बरं का. प्रवीण आजारी फिट येतात ना, जाताना म्हणत जा, ज्ञान आलं तुझ्याकडं, मला फिट येणार नाही, आता मला येणार नाही फिट. अमावस्या येऊ दे, पौर्णिमा येऊ दे, जाता जाता हे ज्ञान तुझ्याकडे. त्या फिटला भीती वाटली पाहिजे, याच्याकडे जावं का नाही जावं. कारण ती म्हणजे याला कळलंय, नॉलेज आलंय त्याला. किती छान डिक्लेअर करून टाकलं त्यानं, डिक्लेअर करून टाकलं. ज्ञानमय वाणी, ज्ञानमय वाणी. बायबल सांगतं ज्ञानमय वाणी रत्न आहे. मी तर म्हणतो जाताना तुम्ही रिकाम्या गळ्याने आला, पण आता येताना रिकाम्या गळ्याने, आता रत्न घालून चालला हो घरी. रत्न तुमच्या बोटामध्ये, तुमच्या हातामध्ये. म्हणून लक्षात ठेवा, ज्ञानमय वाणी मिळवा, बाकी काही नाही मिळालं तरी चालेल. मी तर देवाकडे माझी प्रार्थना एकच असते, देवा मला लोक नसले तरी चालतील, पैसा नसलं तरी चालेल, घरात राहण्यासाठी घर नसलं तरी चालेल, पण याच्यातलं ज्ञान भरपूर दे का. हे ज्ञान लोकाला जीवन देणार आहे. मला जगायचं आहे, मला अनेक लोकांना जगवायचं आहे. देव बाप तुम्हाला आशीर्वाद देव. आपल्या जागेवरती आपण उभं राहूया, आपले डोळे बंद करूया, प्रभू समोर स्वतःला रिक्त करू. जे मौल्यवान रत्न पवित्र शास्त्रामध्ये सांगितलं, त्या रत्नाचा शोध घेऊ. ज्ञान हे मौल्यवान रत्न आहे. खरंच ते ज्ञान माझ्याकडे आहे का. किती शलमोनानं अभ्यास केला, कशा पद्धतीनं त्यांनी काव्य रचली, कशा पद्धतीनं 3000 नीतिसूत्र रचली. फुलांचा अभ्यास केला, झाडांचा अभ्यास केला, सरपटणारे पशु पक्षी, सूक्ष्म जीव. का तर प्रभूकडे त्यानं ज्ञान मागितलं. देवानं एवढं ज्ञान त्याला दिलं, झाडांचं, फळांचं, फुलांचं, पशूंचं, पक्षींचं, आत्मिक टेक्नॉलॉजी सगळ्याच्या बाबतीमध्ये तो अग्रेसर ठरला. का आज सकाळी आम्ही प्रभूकडे ज्ञान मागू नये. हे देवा, आम्ही तुझ्या समोर नम्रतेने येत आहोत. आमच्या जीवनाची पुनर्बांधणी कर. ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश होत आहे. आम्ही त्या रत्नांचा शोध घेतलाच नाही. जे रत्न आम्हाला मोलबान आहे, त्या रत्नाकडे आम्ही कधी लक्षच पुरवलं नाही. मी मनापासून तुला थँक्यू म्हणतो प्रभूजी. ते रत्न तू मला दाखवलं, माझ्यासाठी ते उपयोगी आहे, माझ्यासाठी ते महत्वाचं होतं. माझी प्रार्थना असेल, ख्रिस्त म्हटलेल्या खडकावरती घर बांधण्यासाठी कृपा पुरव. ते ज्ञान मला दे. मी कोणाची धार्मिकता, कोणाचं अतिउच्च प्रकारचं धार्मिक जीवन कधीच तपासणार नाही. मी
माझं आणि तुझं धार्मिक जीवन तपासेल. कमी आहे, जाणवतं. ख्रिस्तासारखं होण्यासाठी अजून खूप मेहनत घ्यायची. प्रभू, पवित्र आत्म्या माझी मदत कर, माझी मदत कर. माझ्या बांधण्यामध्ये, माझ्या व्यक्तिगत जीवनाच्या बांधण्यामध्ये कुठंच कमी पण राहू देऊ नकोस. मला नाही माहित लोकांचं काय, पण माझं पर्सनल व्यक्तिगत मत माझ्यासाठी आहे. प्रभूजी, तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये अंतर राहू देऊ नकोस. तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये अंतर राहू देऊ नकोस. तुला अनुसरायचंय, तुझ्या मागे चालायचंय. आज ज्ञानाच्या योगे मी कबूल करतो, कशातला सगळा दोष तो काढून टाकला. मी माझ्या घराला बांधायला सुरुवात केली. प्रभूजी, मी शक्तिहीन नाही तर प्रभूमध्ये शक्तिवान आहे. हे बांधत आहे, मंडळी बांधत आहे. चर्चचं बांधकाम तू करत आहे, त्याचं बांधकाम कामगार, कारागीर यांना तू शक्ती पुरवत आहेस. मंडळीतले परिवार, घरासारखे मी तुझ्या समोर ठेवतो. त्यांना बांध, त्यांना बांध प्रभूजी. त्यांचं भविष्य, त्यांचं वर्तमान सगळं काही बांधून टाक. त्यांची धार्मिकता, त्यांचं व्यक्तिगत जीवन, या मंडळीतल्या प्रत्येक व्यक्तीसाठी प्रार्थना करतो. एकमेकाकडे पाहण्याच्या ऐवजी प्रभूकडे पाहून आम्ही जगावं. दुसऱ्याला दोष देणं, दुसऱ्याचा चुका शोधणं, याच्यापेक्षा दावीद जसं म्हणतो, माझं पाप नित्य माझ्या समोर आहे, ते ज्ञान प्रत्येकाला दे. आम्ही मनुष्य म्हणून जगावं, देवाच्या अनुग्रहामध्ये आम्ही चालावं, यासाठी कृपा पुरव प्रभूजी. आम्ही ज्यावेळेस बोलू त्यावेळेस कोणाचं तरी जीवन नीट व्हावं, कोणीतरी व्यक्ती प्रभूमध्ये उभे राहावे, यासाठी प्रत्येकाचे विचार, मुखातले शब्द ज्ञानमय वाणीप्रमाणे बाहेर पडले जावेत. त्यांना ते ज्ञान दे, ती धार्मिकता त्यांना दे, ज्या धार्मिकतेच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्तानं या पृथ्वी तलावरती हजारो आत्म्यांचं तारण केलं. आमच्या समोर देखील तीच परिस्थिती आहे. शलोमोनाचं ज्ञान ऐकण्यासाठी दूर देशावरून लोक येत होते. इथं देखील मंडळी अशी ज्ञानानं परिपूर्ण कर, जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये ऐकण्यासाठी, पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी लोकांनी यावं. नको असणाऱ्या गोष्टी काढून टाक, तुला पसंत पडणाऱ्या गोष्टी मंडळीमध्ये घाल. परिपूर्ण बोल देवाच्या देवा. सर्व लोकांना मी तुझ्या स्वाधीन करतो. शुद्धता, पवित्रता, विश्वास, सौम्यता, सहनशीलता, या सगळ्यामध्ये त्यांना ज्ञान दे. का तर तू आल्यावर या मंडळीचं असणारं ज्ञान, ज्ञान म्हणजे व्यवहार. शहाण्या माणसानं आपलं घर बांधलं, त्यानं वचनानुसार आपल्या जीवनाप्रमाणे वर्तन सुधारलं, त्या शहाण्या माणसासारखं ही मंडळी शहाणी होऊ दे, ज्ञानी होऊ दे प्रभूजी. समजू दे काय करायचं. जेव्हा ते एकत्र येतील, जेव्हा ते एकमेकाशी बोलतील, त्याच्यामध्ये आम्ही एकमेकाच्या चुका नव्हे तर आम्ही आमच्या चुका दुरुस्त करून प्रभू समोर उभं राहावं, असं घडू दे. जे लोक दुरून आलेले आहेत त्यांची तू भेट घे, त्यांना आशीर्वादित कर, त्यांच्या प्रार्थनेची उत्तरं तू दे. काल जे तुझं वचन पेरून आलो त्याची मोठ्या प्रमाणात कापणी होते प्रभूची. अजून जिथं पेरलं जाणार आहे, जालन्यासाठी मागत आहे, जालन्यामध्ये तुझं मोठं काम होऊ दे. तिथे हजारो लोक येणार आहेत. अशा परिस्थितीमध्ये जालन्यामध्ये तिथं मोठं संजीवनी होऊ दे प्रभूची. औरंगाबादमध्ये संजीवनी होऊ दे, मिरज सांगलीमध्ये संजीवनी होऊ दे, मुंबईमध्ये पुन्हा जाणार आहे तिथं संजीवनी होऊ दे. सगळीकडे जाण्यासाठी तुझा अनुग्रह, तुझी कृपा पुरव. पुन्हा एकदा तुला गौरव, तुला स्तुती, तुला महिमा दे. येशूच्या नामात ही प्रार्थना विनंती केली म्हणून तो ऐक. आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्वकाळ राहू.